हर्षवर्धन राठोड आणि मनू भाकर या दोघांना शूटिंगमधली ऑलिम्पिक्स, त्या हर्षवर्धन जे पुढे आपले स्पोर्ट्स मिनिस्टर झाले, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे, सुंदर इंग्लिश, सुंदर पर्सनॅलिटी, आर्मीचाच माणूस आहे तो. तर त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं ऑलिम्पिक्समध्ये शूटिंगमध्ये. मनू भाकर म्हणून जे आहे त्याला गोल्ड मेडल मिळालं. त्या दोघांनी आम्ही एम, ज्याला आपण एम म्हणजे नेम म्हणतो मराठीत, हा नेम जसा आहे तसा दुसरा एक नेम आहे ज्याला नित्य नेम म्हणतात. नित्य नेम म्हणजे नित्य नियम, हे लक्षात ठेवा. आणि हा नेम म्हणजे एमिंग ॲट समथिंग, हिटिंग द टार्गेट, हा एम आहे. हर्षवर्धन म्हणतात की ज्यावेळेला माझा शेवटचा परफॉर्मन्स होता त्यावेळेला वारा एवढा जोरात सुटला की समोरचं टार्गेट तर हलायला लागलंच, मी ज्या प्लॅटफॉर्मवर उभा होतो तोही हलायला लागला. मी त्यांच्याकडे सांगितलं, ते म्हणाले नो नो, यू विल नॉट गेट अनदर टर्न. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत तुम्हाला शूट केलं पाहिजे. क्षणभर म्हणाला मी विचार केला, आज वार मंगळवार, मग प्रेरणास्थान कोणतं असतं आणि प्रेरणा कशी मिळते याचं एक उदाहरण आहे. ज्या वेळेला तो म्हणाला की मंगळवार हनुमंताचा वार, हनुमंताची जी प्रसिद्ध सिरियल होती त्याचं जे थीम सॉन्ग होतं, टायटल सॉन्ग, मंगल को जन्मे मंगलही करते मंगलमय हनुमान जय हनुमान. सगळंच मंगल आहे हनुमंताचं, सगळंच सुंदर आहे हनुमंताचं. आणि त्यामुळे मी हनुमंताला मनातल्या मनात म्हणलं, इतकी वर्ष मी उपासना करतोय तुझी, आता वारा म्हणजे तूच की रे, पवनसुत हनुमान की जय. म्हणून मी हनुमंताचं नाव घेतलं. आणि शेवटी मला जी ट्रिक माहीत होती, टेक्निक माहीत होतं, मी शक्यतो आम्ही हलवलं होतं ते जुळवलं आणि मारला. माझा दुसरा नंबर मिळाला, मला सिल्वर मेडल मिळालं. हिने जास्तच चांगलं सांगितलं. म्हणाले आम्हाला एम करताना काय शिकवलं जातं, आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, याच्यामध्ये असा एक क्षण येतो की ज्यावेळेला आपण पूर्णपणे स्टेडी होऊ शकतो. हात, श्वास घ्या, श्वास सोडा, याच्यामध्ये ज्याला आपण कुंभक म्हणतो, कुंभक. श्वास घेतला थांबलात तर पूर्ण कुंभक, श्वास सोडलात थांबलात तर शून्य कुंभक और केवल कुंभक. तर ते आम्हाला श्वास घेताना हालचाल होतेच आहे, पण श्वास घेऊन मी थांबलो, आय एम स्टेडी. परत मला श्वास सोडावाच लागणार, तो मधला वेळ आहे ना त्याच्यात शूट. आणि आय फॉलोड धिस. बाकीचे सगळे शूटर्स निरनिराळ्या देशातून आलेले माझ्या इतकेच स्किलफुल होते, हे स्किल त्यांनाही माहीत होतं. पण समहाऊ दॅट वॉज माय डे. ही नम्रता महत्त्वाची आहे. दॅट वॉज माय डे. सगळेच चांगले होते की, म्हणून मी जिंकले. परंतु हे तंत्र मी तरुण जे लोक आहेत कुठल्याही क्षेत्रातले, सदा अभ्यास करायचा आहे, उपासना करायची, ध्यान करायचं आहे, हा क्षण सांभाळला पाहिजे. याला लय असाही शब्द आहे. म्हणजे श्वास घेतला, सुरू केला, थांबला, परत घेतला, हे लक्षात ठेवा. ही जी मधली लय आहे त्याला गॅप म्हणतात इंग्लिशमध्ये. माइंड द गॅप नावाचा एक ग्रंथ आहे की यू शुड टेक केअर ऑफ धिस गॅप. म्हणजे तुम्ही श्वास घेतल्यानंतर लगेच श्वास सोडत नाही, मायक्रो सेकंड्स, 1 सेकंड म्हणजे तरी म्हणलं तरी ती गॅप आहे मध्ये, नाहीतर दुसरी कृती मला करताच येणार नाही. एक कृती इनहेलिंग, स्टॉप, एक्झेलिंग, नंतर परत इनहेलिंग, ह्या ज्या 2 गॅप्स आहेत ना, यू हॅव टू माइंड द गॅप. आपल्या कथा काय सांगतात पुराणातल्या, कली आपल्या मनात फट, ज्याला गॅप म्हणतो, शोधतच असतो. कुठेही गॅप मिळाली की तो आपल्यात केव्हा शिरेल सांगता येत नाही. ते माइंड द गॅप. शंकर आणि पार्वतीतला संवाद आहे, तुम्हाला सांगतो. एक सहज जाता जाता सांगतो, नळाने दमयंतीला, नळ दमयंती हे कपल अर्ध्या वाटेत, अर्ध्या वस्त्रावर, अर्ध्या रात्री का सोडलं? कली शिरला. कली म्हणजे कलह, हे लक्षात ठेवा. कलियुगात असा सगळीकडे कलहच आपल्याला दिसतोय. आणि म्हणून हरेर नाम हरेर नाम हरेर नाम कलौ युगे अत्र नास्त्येव 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 गतिरन्यथा. महाराजांनी हे सांगून पुण्यातल्या विद्वानांना गप्प केलेलं आहे. ते म्हणाले रामनाम इतरांना ठीक आहे, वारकऱ्यांना ठीक आहे, विठ्ठल विठ्ठल, आम्ही सगळे वैदिक ब्राह्मण आहोत, आम्हाला गायत्री मंत्र द्या. आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी म्हणजे उपदेशासाठी आलो आहे, अनुग्रहासाठी आलो आहे. खरं म्हणजे आम्हीच तुमच्यावर अनुग्रह करायचा, हे कंसातलं वाक्य होतं. ज्या दर्पात ते बोलत होते ते म्हणाले मला माहीतच नाही, मला गायत्री मंत्र येत नाही म्हणाले.
मी कसा तुम्हाला शिकवू, मला तो अधिकारच नाही आहे. आम्ही आपले रामनामवाले. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला महाराजांनी उत्तरं दिली. 2 विद्वत सभा, विद्वत म्हणजे लर्नेड आणि विद्वत सभा म्हणजे पार्लमेंट ऑफ द लर्नेड, ही आपल्याकडे राजा कनिष्क, पुष्यमित्र तेव्हापासूनची आपल्याकडे. आणि जनक राजाचं विद्वत सभा प्रसिद्ध आहे. त्याच्यात किती प्रसंग घडलेले आहेत. गार्गी, मैत्रेयी, याज्ञवल्क्य, जनक आणि अष्टावक्र हे सगळे संवाद या विद्वत सभेतले आहेत. गॅदरिंग ऑफ द लर्नेड, विद्वान लोकांची सभा आहे. नंतर उल्लेख वेळ मिळाला तर तुम्हाला सांगेन, पण हा प्रसंग लक्षात घ्या. विद्वत सभा, त्याच्यात महाराज गेलेले. एक विद्वत सभा गोंदवलेला झाली. त्यावेळेला म्हणाले, आपण म्हणतो ना होम पिचवर, ये मेरा इलाका आहे, आपण म्हणतो, आरामात होते महाराज. पुण्याला ज्या वेळेला झाली त्यावेळेला त्यांनी महाराज फार, तुम्हाला सांगतो मी, वस्ताद, बेरकी, व्यवहारी हे शब्द प्रेमानं वापरतोय. हे शब्द या चरित्रात वापरलेले आहेत. ते म्हणाले की मला जरीचं उपरणं नेलं पाहिजे, कारण उपरणं खांद्यावर असल्याशिवाय पुणेकर त्या व्यक्तीला विद्वान मानतच नाही. म्हणजे मी कफनी घालणार, लंगोटी घालून पुण्याला कसं जाऊ, पण इथे मी उपरणं ठेवणार. एक गिजरे शास्त्री म्हणून घेतले. म्हणाले उपरण्याची मला सवय नाही हो, उपरणं घसरणार. घसरली की माझी विद्वत्ता घसरली. आपण पुण्याला बोलतोय, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून परत वर सारा, परत घसरेल, परत वर सारा, असं करता करता शेवटचा प्रश्न विद्वानाने विचारला की तुम्ही हे सांगता नाम, त्या नामाला वेदात किंवा वेदांतात म्हणजे उपनिषदात मान्यता आहे का? वाह म्हणाले. त्यांनी गिजरे शास्त्रींकडे बघितलं. याच प्रश्नाची आपण वाट बघत होतो ना, याच प्रश्नाची, कारण निरुत्तर करणारा हा प्रश्न आहे. नामाला वेदांची मान्यताच नाही आहे, श्रुतींची, उपनिषदाची, वेदांताची मान्यताच नाही आहे. महाराज म्हणाले तुम्ही हा प्रश्न विचारणार म्हणून मी तयारीने आलेलो आहे. फक्त एक आहे की जे उपनिषद मी आणलेलं आहे ते संस्कृतमध्ये आहे. मी 3रीच शाळा सोडलेला, मला मराठीसुद्धा नीट वाचता येत नाही, तर संस्कृत काय वाचता येईल म्हणून एक शास्त्री बुवा आणलेले आहेत. ते तुम्हाला वाचून दाखवतील, मी अर्थ सांगतो. इथे चांगला प्रसंग आहे. तो संपूर्ण श्लोक इथे दिलेला आहे. आत्ता मी तुम्हाला म्हणून दाखवला तो त्या 2 श्लोकांचा एक भाग होता. हरेर नाम, हरेर नाम. हरेर नाम म्हणजे हरी किंवा हर, कुणाचंही नाम घ्या, पण या कलियुगात नामाशिवाय गती अन्यथा नाही. दुसरी गतीच नाही. गती म्हणजे सद्गती. प्रगती हा प्रपंचातला शब्द आहे. प्रगती पुस्तक शाळेचं मार्क्स दाखवतं, पर्सेंटेज दाखवतं, क्वांटिफिकेशन ऑफ युअर परफॉर्मन्स. व्हॉट इज क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस? हा मुलगा जास्त प्रामाणिक बनला का? हा मुलगा जास्त आज्ञाधारक बनला का? हा जास्त कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार्य करणारा बनला का? ह्याला कुठले मार्क्स देणार आहे? कुठली ग्रेड आणि कुठली रँक नाही देत आहे. याला क्वालिटेटिव्ह म्हणतात. मुद्दा काय आहे? क्वांटिटेटिव्ह. सगळ्या क्रायटेरिया आपल्या जीवनाचे क्वांटिटेटिव्ह झालेले आहेत, त्याला लिव्हिंग म्हणतात. अँड वी हॅव लॉस्ट आवर लाईफ इन लिव्हिंग. हे सध्याचं डायग्नॉसिस आहे संतांचं आणि विचारवंतांचं. वी हॅव लॉस्ट आवर लाईफ इन लिव्हिंग. आता लिव्हिंग आणि लाईफमध्ये काय फरक आहे? आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं की हो. मला 5 कोटीचं जर बक्षीस मिळालं तर दुसऱ्या दिवशी मी गाडी घेईन, बंगला घेईन, नवीन कपडे घालीन, सगळं करीन. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं. व्हॉट अबाउट स्टँडर्ड ऑफ लाईफ? स्टँडर्ड ऑफ लाईफ इज बेस्ड ऑन व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल्स. तत्व आणि मूल्य याच्यावर अवलंबून आहे स्टँडर्ड ऑफ लाईफ. स्टँडर्ड ऑफ लाईफ महात्मा गांधीजींचं. त्यांनी काय केलं? स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढवायचं असेल तर माझी लिव्हिंग आहे ना, द कॉस्ट ऑफ लिव्हिंग, माझ्या कपड्यांची किंमत, माझ्या घड्याळाची किंमत, हे किती किंमत घालून मी हिरतो, ते जर मला कमी करायचं असेल तर हे वाढवणं अवघड आहे. माझं ज्ञान वाढवणं अवघड आहे, माझी कौशल्य वाढवणं अवघड आहे, पण माझ्या पजेशन्स कमी करणं हे शक्य आहे. बुद्धाने एका रात्रीत केलं. खूप सांगता येईल, उदाहरणं वाढवत नाही. एका रात्रीत बुद्ध हा गौतम बुद्ध, सिद्धार्थ होता, बुद्ध होण्याकडे निघाला. सिद्धार्थ गौतम एका रात्रीत त्यांनी निर्णय घेतला. संपत्तीचा त्याग एका क्षणात करता येतो, पण तो एक क्षण यायला कधी कधी वर्षानुवर्ष, युगानुयुगसुद्धा लागतात. तो क्षण यायला पाहिजे. दिलं, केलं. एक प्रसंग सांगतो मी, कारण आपले सध्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे आपण सगळेजण विद्यार्थी आहोत, त्यामुळे भयंकर सत्यानाश आपण करून घेतो. स्लो पॉयझनिंग. इकडे इन्शुलिन घेतात लोक आणि दुसऱ्या दंडावर स्लो पॉयझनिंग. व्हॉट्सॲप. मग बाकीचं सांगायला पाहिजे का? ट्विटर काय, इंस्टाग्राम काय सांगायला पाहिजे?
दोन्ही दंडावर अपोजिट इंजेक्शन्स काय प्रगती आहे, तिथे राहिलो तरी खूप, यालाही प्रगती म्हणतात. टोटल डिटेरिओरेशन, डिसइंटिग्रेशन आणि डिकम्पोजिशन हे आपल्या जीवनाचं आजचं चित्र झालेलं आहे. इथे सावध राहायला पाहिजे. आणि म्हणून एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, जवाहरलाल नेहरूंना भारतात जे शिकवलं ते इंग्लिश गव्हर्नेन्स आणून शिकवलं. इंग्लिशहून ब्रिटिश. माझ्या मुलावर एकही भारतीय संस्कार होता कामा नये, हे मोतीलाल नेहरूंची स्लोगन होती, एका कमिटमेंट होती. नेहरूंना कुठल्याही शाळेत घातलं नाही. भरपूर श्रीमंत होते, अत्यंत चांगले, आपण म्हणतो ना फ्लरिशिंग, प्रॉस्परस असे ॲडव्होकेट होते. ते वाढत होतं त्यांचं प्रॅक्टिस. सूटेड, बूटेड अँड टाईड पर्सनॅलिटी. लक्षात ठेवा, टाय होता, सूट होता आणि बूट होते. ही पर्सनॅलिटी मोतीलाल नेहरूंची. काश्मीरी ब्राह्मण म्हणून दिसायला अत्यंत तेजस्वी, राजमेंढे. तसेच जवाहरलाल नेहरू. आता इथलं शिक्षण संपल्यानंतर पुढे काय, इंग्लंडला पाठवूया. भारतात त्याला एक संस्कार मिळता कामा नये. हे गेले तिकडे, बहुतेक हॅरो कॉलेजला गेले. त्यांच्या श्रीमंतीच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्यांचे कपडे. आता हा टिंगलीचा विषय झाला आहे, जरा समजून घ्या की या माणसांना माझी लायकी आहे या माणसांचं ॲप्रिसिएशन करायची. इट रिक्वायर्स अ जीनियस टू ॲप्रिशिएट अदर जीनियस. क्रिटिसाइज तर सोडा, ॲप्रिशिएट जीनियस करायला 38% माणूस 98% माणसाला म्हणतो यू आर अ जीनियस. त्यावेळेला 98% वाला म्हणतो आय एम नॉट. बघा, ही फ्लॅटरी आहे. तुला काय जीनियस म्हणून कळतं? तुला साधं डिस्टिंक्शनसुद्धा नाही आहे. आणि आम्ही लगेच प्रोग्रेस रिपोर्ट म्हणतो. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, आम्ही म्हणतो. कुणी मला ॲडव्होकेट केलं आहे आणि कुणी मला जज म्हणून नेमलं आहे. आय हॅव नो मॉरल राईट टू जज दिस ग्रेट पीपल. तसं बघितलं तर डार्क स्पॉट्स आर ऑन द मून ॲज वेल. चंद्रावर सुद्धा आहे. डार्क झोन वी कॅरी एव्हरीवेअर वी गो. प्रत्येक माणसाचं एक ब्राईट झोन असतं, एक डार्क झोन असतं. प्लस पॉईंट्स अँड मायनस पॉईंट्स. त्या मायनस पॉईंट्समुळेच जर मी ते व्यक्तिमत्व मोजायचं ठरवलं, मला कुणी वाचवणार नाही, कुणीच वाचवणार नाही. हा प्रसंग बघा. त्यांचे कपडे इस्त्रीला पॅरिसला जात, कारण पॅरिस वॉज कॅपिटल ऑफ फॅशन्स. पण लंडन आणि पॅरिस म्हणजे अर्ध्या तासाचं अंतर आहे, काय फार नाही. पण लॉन्ड्री तिथे चांगल्या होत्या, तिथे जायचे. एक प्रसंग सांगतो. हॉस्टेलवर राहायचे. सांगण्यासारखं आहे, यातून शिकण्यासारखं आहे. माझा फोकस जवाहरलाल नेहरू नाही, मोतीलाल नेहरू आहे. आणि मोतीलाल नेहरूंच्या पलीकडे महात्मा गांधी हा फोकस आहे. विचार करा, ज्या वेळेला त्यांनी सांगितलं जवाहरलाल नेहरूंनी 14 नोव्हेंबर हा जवाहरलाल नेहरूंचा वाढदिवस आपल्याला माहीत आहे, कारण बालदिन, चाचा नेहरू, बरोबर. तर ज्या वेळेला नेहरूंनी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सांगितलं की बाबा म्हणजे त्यांचं अगदी परम पावन स्थान. मी हॉस्टेलमध्ये राहतो म्हणून चालत जातो कॉलेजला, पण माझे बरेचसे मित्र हे गाड्या घेऊन येतात. दे कम इन कार्स. मला काय गाडी हे, पण मला वाटतं आय एम जेलस ऑफ दॅम. एवढं सहज लिहिलं. सेक्रेटरीला विचारलं मोतीलाल नेहरूंनी, जवाहरलाल नेहरू राहतात त्या हॉस्टेलला गेट्स किती आहेत? त्यांनी सांगितलं 4 बाजूनी 4 गेट्स आहेत. तिथे निरनिराळ्या मॉडेलच्या गाड्या ठेवा. 14 नोव्हेंबरला जवाहर आपल्या खोलीतून बाहेर जाईल, त्यावेळेला त्याला कुठल्या दारातून बाहेर पडेल ती गाडी त्याची, बाकीच्या 3 परत करा. श्रीमंती. आणि अशा जवाहरलाल नेहरूंचं शिक्षण पुरं होतं. ड्रॅमॅटिक मोमेंट आहे आपल्या इतिहासातला. त्यावेळेला जवाहरलाल नेहरू पत्र पाठवून, माझी एकच इच्छा आहे की विमानातून उतरल्यानंतर पहिली व्यक्ती किंवा माझं पहिलं दर्शन तुमचं झालं पाहिजे बाबा. अगदी सोपं आहे म्हणाला. मी तुला पर्सनली न्यायला येतो ना, आय ग्रीट यू विथ अ गार्लंड. नेहरू उतरत आहेत पायऱ्या, इकडे तिकडे बघतायत, वडील दिसत नाहीत. शेवटी त्यांना शब्द ऐकू, व्हेअर आर यू लुकिंग जवाहर? मी मोतीलाल. तेव्हा जवाहरलाल म्हणतात, व्हॉट अ चेंज, रिव्होल्युशन. खादीचे कपडे, आश्रमात केलेल्या चपला आणि खादी स्वतः विणलेल्या सुताचा हार गाठी गाठी मारून केलेला तो जवाहरलालला आणला होता. सूट गेला, बूट गेला, टाय गेला, ते 3 पीस वगैरे सगळं गेलं. इथे अडकवलेलं त्यावेळेला सोन्याचं घड्याळ असायचं, सगळं गेलं. तो म्हणाला, हा चेंज कोणी आणला? तो म्हणतो, एका महात्म्याने आणलेला आहे, त्याला मी तुम्हाला भेटायला नेणार आहे. ती पुढची भेट तर फार चांगली आहे. नेहरूंच्या आत्मचरित्रात मात्र वाचली पाहिजे. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर असल्या येणारच नाहीत प्रसंग, हे लक्षात ठेवा. हा चेंज कसा घडला हो? म्हणून व्हिजन चेंज झाली ना, दृष्टी, की वृत्ती बदलते, ॲटिट्यूड. आणि वृत्ती बदलली की कृती बदलते, ॲक्शन. आणि कृती ठरवते की मी सुसंस्कृत आहे का असंस्कृत आहे.
एकदम आपण कृती बदलायला जातो. अरे त्याची दृष्टी बदला ना. चेंज द व्हिजन विल चेंज इन टर्न द ॲटिट्यूड विल चेंज इन टर्न द ॲक्शन. आणि ॲक्शन बदलली की माणूस बदलला. नुसते भाषण करून वगैरेचा काही उपयोग. कृती बदलली पाहिजे. संस्कृती का विकृती का आहे तशी प्रकृती, पण कृती आहे. हे कृतीचं विज्ञान आहे. आपण जे आत्ता असलेलं हे कृतीचं विज्ञान आहे. हे सांगायला थिअरी सांगावी लागते. मगाशी आपण म्हणलो लिव्हिंग अँड लाईफ, लिव्हिंग अँड लाईफ. अरे आपण विचार नाही करत, विचार करत नाही. इथेच आपण थांबत नाही, आपण कोणाला विचारतही नाही. अरे गुगलला तरी विचारा. गुगलमध्ये काय नाही आत्तापर्यंत, मला पाहिजे ते सगळं सापडलेलं आहे. गुगलचा रेफरन्स व्हॅल्यू मी 75+ एवढं देतो. यूट्यूबला वगैरे नाही आहे, पण गुगल नाही. कारण लास्ट एडिटेड तिथे नावं असतात आणि बऱ्याच वेळा लास्ट एडिटेड 15 days बिफोर. इतकी लेटेस्ट तिथे रिव्हिजन झालेली आहे. सो दे आर कमिटेड. आणि रेफरन्सेस दिलेले आहेत, हे दिलेले आहेत. जगात फायनल रेफरन्स कुठलाही नाही. त्यावेळेला एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाही नव्हता आणि आता गुगलही नाही आणि दुसरं कुठलंही नाही. लास्ट रेफरन्स कुठलाही नाही, फक्त सद्गुरू. कारण ही इज परफेक्ट, पूर्ण आहे तो सर्व दृष्टीने. तर इथे लक्षात ठेवा, रोज जेवायला बसताना आपण श्लोक म्हणतो, आत्ताही म्हणणार आहोत काही वेळानंतर. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सोपं आहे ना. पण इथे आपण कंसात एक शब्द घालतो, किती चुकीचं आहे. वदनी प्रथम कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. नंतर तुम्हाला सांगतो ही पार्टी निवडून येणार नाही यावेळेला जेवताना. भांडताय, शिरात आणून वाद घालतायत. कारण पहिला कवळ म्हणजे घास घेण्यापूर्वी नाव घ्या श्रीहरीचे. पुढे रावणाच्या राज्यात जेवा ना असं नाही सांगितलं. वदनी कवळ घेता, प्रत्येक कवळ घेताना नाम घ्या श्रीहरीचे. हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. इतक्या इझिली तुम्हाला परमेश्वर मिळेल. हरी चिंतने अन्न सेवित जावे, हे लक्षात ठेवा. हरी चिंतने. आपण पहिला घास एकदा घेतो आणि नंतर वाटेल त्या विषयावर गप्पा मारतो, वाद घालतो, भांडणं करतो. उद्यापासून तुझ्या शेजारी जेवायला बसणार नाही ही प्रतिज्ञा करतो. हे कसलं जेवण आहे? विष आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. रोज म्हणतो. एखादा क्वचित विचारतो जीवन करी जीवित्वा अर्थ काय? जीवित्व म्हणजे जीवन नाही का? यस, जीवित्व म्हणजे लिव्हिंग. जीवन इज लाईफ. अन्न मी का खातो? अरे हे पूर्ण ब्रह्म आहे आणि हे यज्ञकर्म आहे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. हा यज्ञ कशासाठी आहे? लिव्हिंगचं लाईफ बनवण्यासाठी. नाहीतर लिव्हिंग इज सर्व्हायव्हिंग. अरे ते गायंडोळ आणि तो नागतोडा कुठलाही दे सर्व्हाइव्ह, मुंगी सर्व्हाइव्ह. कारण सर्व्हायवल इज द इन्स्टिंग. प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती आपण जगावं म्हणून जगते. दुर्दैवानं भारतातील, महाराष्ट्रातील, गोव्यातील सुशिक्षित मध्यमवर्ग त्यातल्या त्यात वरच्या स्तरातला असेल ना, सर्व्हायवल. काही दुसरं नाहीच आहे उद्दिष्ट. हे चांगले खावे, चांगले प्यावे, चांगले ल्यावे, चांगले हिंडावे, चांगले अनुभवावे, चांगले चांगले चांगले. जाहिरात ठरवते चांगलं काय ते. आणि म्हणून विचार करूया आपण, जीवित्व जीवनात रूपांतर झालं पाहिजे. लिव्हिंग टू बी कन्व्हर्टेड इन टू लाईफ. मी हे अन्न खातोय म्हणून म्हणतो अन्न खाणं, अन्न करणाऱ्याची वासना, ते पदार्थ ज्यांनी आणलेले, ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून सात्विक माणसाच्या घरी जाऊन भिक्षा मागितल्यासारखं अन्न खा. आणि जर तुम्हाला उघड उघड एखादा पापी माणूस दिसतोय, बोलवलं तरी जाऊ नका. संतांचं सांगणं आहे. महाराजांनी प्रवचनात अनेक वेळेला सांगितलेलं आहे. संतांच्या म्हणजे सात्विक माणसाचं जो साधक आहे, मागून अन्न घ्या. विशेषतः तुमची सून किंवा मुलगी जर प्रेग्नंट असेल ना, तर मागून घ्या अन्न. रोज तुम्ही जी भाजी कराल ना, चमचाभर भाजी द्या. माझी सून गर्भवती आहे, संस्कार आहे. म्हणून अन्न करणाऱ्याची वासना. आपण एका मोठ्या मोठ्या टोप्या घातलेले शेफ्स बघतो की नाही? काय सुंदर बघतो कार्यक्रम, निरनिराळ्या रेसिपीज. तिथे चहा करायचं सुद्धा प्रपोर्शन आणि टेम्परेचर ठरलेलं आहे. इतक्या पाण्याला इतकं दूध, इतकी साखर, इतकं डिग्रीज तापवायचं, बरोबर? तरीसुद्धा मुलगा 6 महिन्यांनी परदेशातून येतो आणि आईला म्हणतो चहा कर. आई चुलीवर फुकणी फुंकत फुंकत चहा करते. कदाचित थोडासा धुरकटलेला असेल, पण आई तुझ्या हाताच्या चहाची चव 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल्समध्ये नाही. विचार करा. कारण त्याला एक कवीने सांगितले, ते फार चांगलं आहे. आपल्या हातावर रेषा असतात, आईच्या हातावरही रेषा असतात ना, पण
पण मुलासाठी काहीही बनवताना त्या रेषातून अमृत त्या पदार्थात जातं आणि त्या पदार्थांची चव बदलतं. नॉट ओन्ली क्वालिटी, त्याचा स्तरच बदलतो, पदार्थ निराळाच बनून जातो. कितीतरी उदाहरणं सांगता येईल, पण आपण तो विषय वाढवायला नको. आपण महाराजांचं हे चरित्र नेहमी वाचतो, पण आपल्याला वाचायचं कसं हे सांगितलेलं नाही. परवा विद्यार्थी आले होते, शिक्षकही होते. मी शिक्षकांच्याकडे घेऊन पहिलं वाक्य म्हणलं की आता तुम्ही 10वीत पोचलेला, 5वी ते 10वी हे शिक्षक तुम्हाला आहेत, त्यांनी तुम्हाला शिकवलं खूप, पण शिकायचं कसं हे इतकं सुद्धा शिकवलं नाही. यू हॅव टू टीच देम टू काय लर्न हाऊ टू लर्न. अभ्यास कसा करायचा कोणी सांगतच नाही. अभ्यास करा, होमवर्क करा, हे करा, असाइनमेंट करा, करा करा करा. अरे हाऊ टू डू इट. मग देन पेरेंट्स कम ऑन द पिक्चर. ज्याचे पेरेंट्स शिकलेले त्याची असाइनमेंट चांगली, कारण पेरेंट्स स्वतः करतात, मुलगा काय करतो विचार करूया आपण. आणि म्हणून अभ्यास कसा करायचा हे शिकवण्यासाठी वाचन कसं करायचं, त्यांना 5 मी इंटरनॅशनल लाखो विद्यार्थ्यांचे सर्वे केले, म्हणजे मतं विचारली आणि 5 तत्व अभ्यास कसा करायचा सांगितली, ती मी त्यांना सांगितली. पण त्याच्याबद्दल आता मला बोलायचं नाही. पुस्तक वाचायचं कसं, SQ3R हा फॉर्म्युला आहे. युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचे, लाखो विद्यार्थ्यांचे सर्व जगात देशातल्या मुलाखती घेतल्या आणि काम ऑक्सफर्ड वगैरे असल्या युनिव्हर्सिटीज करतात की तुम्ही वाचता कसं. ज्याला वाचनाची आवड आहे, पूर्वी अनेकांना वाचनाची आवड होती, मग वाचनाशिवाय मी जगू शकणार नाही, अन्न पाणी नसलं तर चालेल, केव्हा तरी मरायचंच आहे, पण वाचनाशिवाय मी जगू शकत नाही. वि स खांडेकर इतके चांगले वाचक होते, आपल्याला ते लेखक म्हणून माहीत आहे, आपल्याला ते कवी म्हणून सुद्धा माहीत नाही. मला त्यांचं एखादं गीत ऐकून त्याच्यावर विषय मांडावा असं वाटतंय. ये जवळी घे प्रिय सखया, सांगतं भगवंता. भगवंताशी काय नातं आहे. तू मला ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा हातात दिलीस, पण डोळ्यासमोर अंधार. शेवटी ते पूर्ण आंधळे झाले होते. हे सिनेमातलं गाणं आहे, आत्मचरित्रात्मक गाणं आहे. हातात गाथा दिलीस आणि डोळ्यासमोर अंधार, तरीसुद्धा प्रयत्न करतो. ते झोपडीत दिवाण आहे माझ्या, ये जवळी ये आणि घे जवळी प्रिय सखया भगवंता. काय नातं आहे, सख्याचं नातं आहे, सख्य भक्ती, त्याचं उदाहरण आहे हे. पण आपल्याला वि स खांडेकर कवी म्हणून माहीत नसतात, वाचक म्हणून उदाहरण सांगतो. दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झाले आणि डॉक्टर म्हणाले की अंधत्व जवळजवळ येणार आहे. आम्ही ऑपरेशन्स केली, होपिंग अगेन्स्ट होप. आशा नव्हतीच, तरी करून बघूया. पूर्ण अंधळे. तरीसुद्धा पहिल्यांदा थोडंसं दिसेल, हळूहळू ग्लॉकोमा वगैरे सारखे जे डिसीजेस आहेत पूर्ण तुमच्या डोळ्यात अंधार निर्माण करते. सिस्टरला सांगितलं त्यानं बिलकुल वाचायला काही द्यायचं नाही आणि हे म्हणायचे पुस्तकाचे पान तरी आणून दे ग. आत्ता मला कोणीतरी फळं आणून दिली ना, त्याचा पेपर तरी दे ग, हे त्या सिस्टरला म्हणायचे. नाही म्हणजे नाही, डॉक्टर मला फायर करतील. बघा, शेवटी एक म्हणतात की मला शुभेच्छांची जी काही पत्र आलेली आहे त्याच्यावरचा स्टॅम्प तरी काढून दे, वाचतो. आता स्टॅम्पवर काय लिहिलं असतं, भारत 5 रुपये, आणि काय लिहिलेलं असतं, स्टॅम्प तरी वाचतो. हे लक्षात ठेवा, ही वाचनाची तळमळ आहे. तर फॉर्म्युला काय, SQ3R. S स्टँड्स फॉर सर्वे, Q क्वेश्चनिंग अँड 3R इज रीडिंग. लक्षात ठेवा, सगळ्या रिवायझिंग अँड रिसायटिंग, 3 R's. पहिली गोष्ट सर्वे. हे पुस्तक मी हातात घेतलं, हे कोण आहे. हां, वरती लिहिलं श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. गोंदवलेकर महाराज ठीक आहे, श्री ब्रह्मचैतन्य हे काय आहे. स्वतःला क्वेश्चन करा. आय हॅव नॉट स्टार्टेड ओपनिंग द बुक, ओपन नाही केलेलं पुस्तक, पण स्टार्टेड क्वेश्चनिंग. विदाउट क्वेश्चनिंग यू रीड द बुक, यू विल बी मिसलेड. म्हणून पहिली गोष्ट, हे असे का बसलेले आहेत, ह्या काय पादुका आहेत का त्यांचे, असे मी 10 प्रश्न तरी कव्हरवर विचारेन. नंतर स्पाईक बघेन, इथे काय लिहिलेलं आहे. नंतर मागे बघेन, हे काय आहे, त्यांचं मंदिर आहे का, हे मंदिर आहे कुठे, हां हे जर गोंदवलेलं आहे म्हणून ते गोंदवलेकर महाराज का. माझं अजून सेल्फ क्वेश्चनिंग संपलेलं नाही आहे. दिस इज क्यू. पहिलंही सर्वे. पहिल्यांदा मी बघितलं, अरे वा व्हेरी सॉफ्ट आहे. नंतर बघितलं, हे केलं, अरे नाव चांगलं आहे. अरे इथे सुरुवात केलं एक संस्कृत रचना लिहिलेली आहे, संस्कृत कुणी लिहिलेलं आहे, हे प्रश्न चालू आहेत. आणि आय एम सर्वेईंग द बुक. सर्वे इज S. सर्वे म्हणजे पहिल्यांदा बघा चॅप्टर्स किती आहेत, काय आहेत, चित्र आहेत का, ग्राफ्स आहेत का, त्या ग्राफ्सचं काही, हे सगळं बघा. सर्वे. क्वेश्चनिंग. मग क्वेश्चनिंग अँड सर्वे शुड गो सायमल्टेनियसली. हे बघतानाच हे सर्वे करतोय, मी बघतोय आणि प्रश्न विचारतोय.
कुठल्याही पुस्तकाचं चित्र काढण्याआधी तो लेखक, तो प्रकाशक आणि तो कलाकार, चित्रकार तासनतास रात्र बसलेले असतात. आणि आपल्याला काय नुसतं ते चित्र बघायचं, पान उलटायचं. त्यांना न्याय नको का द्यायला? हे काय केलेलं आहे, रचनाशी काय, हे शेड्स कशा आहेत, कितीतरी प्रश्न विचारता येतील. तुम्ही माझ्यापेक्षा चांगले प्रश्न विचाराल. तुमचं जर क्षेत्र निराळं असेल तर त्याप्रमाणे आपण प्रश्न विचारतो. हा भाग झाला सर्व्हे अँड क्वेश्चनिंग. 3R रीडिंग. स्टार्ट रीडिंग, पण रीड ओनली. स्टॉप, रिवाइज. म्हणून तुम्ही आज जर 20व्या पानापर्यंत आलेला आहात तर उद्याचं वाचन 18व्या पानापासून सुरू करा किंवा 19व्या. गो 1 पेज बॅकवर्ड. मग मी पुढे काय वाचतोय त्याच्याशी मला जोडता येईल. याला अपर्सेप्शन म्हणतात. परसेप्शन मला माहीत आहे, पण अपर्सेप्शन, नवीन वाचतोय त्याला आधीचं जोडलं तरच, नाही तर देअर विल बी अ गॅप अँड दॅट इज इग्नरन्स. मला कळणार नाही ते. आणि म्हणून लक्षात घ्या की पहिला आहे तो रीडिंग सगळ्यांना जमेल, पण आपलं रीडिंग, रिवायझिंग आणि रिसायटिंग त्यातला काही भाग तरी मी पाठ केला पाहिजे. रिसायटिंग, रेसिटेशन कॉम्पिटिशन फक्त कविता म्हणायच्या नसतात. एखादं चांगलं वाक्य, किती चांगली वाक्य जी विचार करायला उपयोगी पडतात. आम्ही सहज सांगतो आणि अशा विद्यार्थ्यांनी लिहून घेतात. रात्री विचारतात हे बरोबर आहे ना, का ह्याच्यात काहीतरी चूक आहे. आम्हाला आवडतं हे. मी यस्टरडेज आर डेड, टुमॉरोज आर नॉट बॉर्न. और यस्टरडेज आर गॉन, टुमॉरोज आर नॉट बॉर्न. टुडे इज अ फॅक्ट, ॲक्ट मॅन ॲक्ट. आजच तू ॲक्ट करून आय विल ॲक्ट टुमॉरो. जिवंत असतील कशावरून? किंवा ज्याच्यासाठी तू काम करशील ती व्यक्ती जिवंत असेल कशावरून? प्रत्येक गोष्टीला महाभारतात कुठलंही पान उघडा गोष्ट आहे. आणि प्रत्येक गोष्टीचा जो मॉरल शब्दसुद्धा मला आवडत नाही, त्याच्यावरून आपण जो लेसन आहे ना, मॉरल लेसन, आपण मॉरल पाठ करतो. लेसन हॅज टू बी अप्लाइड इन लाईफ. तो धडा आहे. आपण म्हणतो ह्याच्यापासून काही धडा घेतलास का, तर तो धडा. आपल्याला ती कथा माहीत आहे, किती सुंदर कथा आहे, पण आत्ता मी वाक्य म्हणलं ते एक्सप्लेन करणारी कथा आहे. अजून मी वाचायला नाही सुरुवात केली. हे रिलेटेड थिंकिंग, आणि हे रिलेटेड थिंकिंग आहे, त्यातून चिंतन निर्माण होतं. एक शब्द ऐकला, हा शब्द कुठे ऐकला आहे, हां ते आठवलं, हा शब्द कुठे, हा कसा वापरता येईल, हे करता करता चिंतनाची सवय लागते. चिंतन म्हणून काही निरळी ॲक्टिव्हिटी नाही आहे. आत्तापर्यंत वाचलेत ते आठवा, नवीन कुठे झाले त्याच्याबद्दल इमॅजिन करा, आधीच्या स्मृती, इमॅजिनेशन ह्याची कुठेतरी सांगड घाला, त्यातून एक नवीन चित्र निर्माण करा आणि ते बघताना तुम्ही बघा असं आहे का. एखाद्या चित्रपटाबद्दल आपण वाचलेलं असतं. नावाचा एक चित्रपट आहे अमिताभ बच्चनचा. 7 तास रोज शूटिंग, अर्ध्या तासाचं 7 तास त्याला मेकअप करायला लागायचं. कारण त्याच्यात तो आणि त्याचा मुलगाची ग्रोथच खुंटलेली आहे, टक्कल पडलेला आहे वगैरे, एका निराळ्या प्रकारचा रोग आहे तो. म्हणजे त्याला शॉट वगैरे सगळं निराळच करावं लागायचं. तो म्हणतो ते माझी हे होती, तपश्चर्या होती. तुम्ही फक्त ॲक्टिंग बघितलेलं आहे, मेकअप कोणी बघितला आहे? मला त्या मेकअप म्हणला धन्यवाद द्यावा. 7 तास मी त्याच्याबरोबर बसायचो मेकअप करायला. पहाटे 5ला यायचो, दुपारी 12ला आमची पहिली शिफ्ट सुरू व्हायची. हा पामागचा पाय हे आपल्याला कळत नाही, मागे काय असेल विचार करायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला युधिष्ठिराचं धर्मराज्य हस्तिनापूरला सुरू झालं, युद्ध संपल्यानंतर, त्यावेळेला धर्मराज्याचा पहिला नियम आहे अन्याय कुणावरही नको, जनावरावरही नको. म्हणून त्याने एक घंटा टांगली अशा उंचीवर की एखाद्या बकरीला सुद्धा मालक चारा देत नसेल तर ती दोरी ओढायची बकरीनं. आणि ते आल्यानंतर लगेच ह्या मालक कोणी शोधून आणा. बकरीने घंटा वाजवली म्हणजे तिच्यावर काहीतरी अन्याय होतो. त्याची परिस्थिती काय झाली आहे ते बघ. उदाहरण तुम्हाला दिलं. लहान मुलाला सुद्धा घंट्याला दोरी धरून वाजवता आली पाहिजे. माझी सावत्राई मला खूप त्रास देते. विचार करा. मग एखादा मुलगा जर बाणीदार असेल तर जाऊ दे, सावत्राई नाही, वी ॲडॉप्ट यू. राजा म्हणतो की मी तुला दत्तक घेतो आणि सुंदर शिक्षण देतो. सहज आठवलं म्हणून सांगतो, सर फ्रान्सिस ड्रेक. सर फ्रान्सिस ड्रेक हा पायरेट होता, म्हणजे चाचा, म्हणजे चोर होता तो, जहाजं लुटणारा. एका शाळेत क्वीन व्हिक्टोरिया गेलेली आहे. ती प्रश्न विचारते, सगळ्या मुलांना उभं करा. 201 मुलं उभी राहिली. कुणाला काय व्हावं असं वाटतं? अनेकांनी सांगितलं सैन्यात जावं असं वाटतं. त्याच्यानंतर कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, निर्णय झाला. एक म्हणतो मला चोर व्हावं असं वाटतं. त्यावेळेला द प्रिन्सिपल ऑफ दॅट इन्स्टिट्यूशन म्हणतात ना, गॉट स्कॅन्डलाइज. काय शिकवतोय सगळेजण. त्यावेळेला म्हणाले की हा मुलगा फक्त माझ्याबरोबर येईल, बाकीची मुलं डिस्पर्स, गो टू युअर क्लासेस. नंतर ह्याला याच्या आईवडिलांना बोलवा, राणी ती इंग्लंडची, आणि म्हणायची मी ह्याला दत्तक घेतला. त्यावेळेला आईवडील म्हणाले गंमत तर करत नाहीत, आम्ही गरीब आहोत. नाही, हा मुलगा मला पाहिजे.
त्याला चोरीचं एवढं चांगलं शिक्षण दिलं, कसं अंधारात चालायचं, उडी मारली तरी पायाचा आवाज कसा होऊ द्यायचा नाही, भिंत कशी चढवून द्यायची, इतका चांगला चोर त्याला बनवलं. आणि आता देशासाठी चोरी कर म्हणून जी त्यावेळेला आपल्यावरच फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि इंग्लिश, आता या चौघांची जहाजं त्यांच्या देशाकडे जायची. हा जो फ्रान्सिस ड्रेक होता तो जहाजं लुटायचा आणि जे सोनं, मसाले, कापड जे असायचं ते सगळं इंग्लंडच्या राणीच्या इंग्लंडच्या राणीपेक्षा मोठा सोन्याचा डिग त्याने आयुष्यात घातला. मग त्याला सगळं ऑनर सर विन्स्टन चर्चिल, प्राईम मिनिस्टर ऑफ इंग्लंड, अँड सर फ्रान्सिस ड्रेक, प्राईम पायरेट ऑफ इंग्लंड. पायरेट म्हणजे कल्पना करा ना, हा चोर आहे. म्हणून असं तुम्ही का म्हणता? तो एकदम उत्स्फूर्तपणे मला चोर व्हायचं आहे. तुला का चोर व्हायचं आहे? मग तुम्ही बोला, त्याप्रमाणे त्याला ॲडॉप्ट करा. तसं त्यांनी घंटा बांधलेली आहे, त्याला अशी खाली दोरी आहे. एका रात्री, मध्यरात्री सगळे झोपलेले आहेत, घंटा वाजते. युधिष्ठिर जागा होतो, म्हणतो कुणावर अन्याय झाला आहे, आणि रात्री आहे म्हणजे अन्याय अर्जंट असला पाहिजे, इमिजिएटली आपण गेलं पाहिजे. युधिष्ठिर येतो, भीम, सगळेजण पांडव जमतात, मंत्रीसुद्धा जमतात. कारण घंटा बरेच दिवस वाजलेली नसते, कारण तसा अन्याय नसतोच. दोन गोष्टींसाठी ते घंटा वाजवायची असते. माझ्यावर अन्याय झाला तर, किंवा मी कुठली तरी अद्भुत, ज्याला आपण वंडरफुल म्हणतो, अशी चमत्कार वाटावा अशी एखादी गोष्ट बघितली, आकाशात एखादा एकदमच धूमकेतू बघितला, घंटा वाजवून बघा रे बघा हे दाखवायचं. काहीतरी नवीन बघितलं त्याच्यासाठी सुद्धा घंटा वाजवायला यायचे. नवीन ऐकलं, नवीन अनुभवलं, ते लोकांना कळावं म्हणूनही घंटा वाजवता यायचे. किंवा माझ्यावर अन्याय झाला, एक भिक्षुक वाढवत होता, घंटा वाजवत होता. तो म्हणाला, माझ्यात गायी चोरांनी चोरून नेलेल्या आहेत आत्ता, त्या गायींचं दूध, दही, तूप विकून मी माझा संसार चालवतो. गायी जर मिळाल्या नाहीत तर मी उपाशी मरेन आणि माझं कुटुंब. तर त्यावेळेला तो म्हणतो की अर्जुन आणि भीमाच्या शौर्यावर, पराक्रमावर तुझा विश्वास आहे ना? हो म्हणाला. उद्या पहाटे हे दोघंजण जातील, तुझ्या गायी सोडवून आणतील आणि तुला देतील, आणि मगच ते मला भेटायला येतील. तो म्हणाला, माझा विश्वास आहे. असं आहे, धन्यवाद महाराज. तो निघून गेला. 5 मिनिटांनी पुन्हा घंटा वाजायला लागली, आणि ह्यावेळेला घंटा म्हणजे फायर ब्रिगेडची जशी वाटते ना, कुठेतरी आग लागली अशी घंटा जोरात. परत कुणावर अन्याय झाला आहे बघितलं तर भीमा, आपण 5 मिनटं एकत्र होतो, 5 मिनटात तुझ्यावर काय अन्याय झाला? तो म्हणतो, अन्याय झाला, मी काहीतरी अद्भुत ऐकलं. अरे आपण जवळ, तू काय ऐकलंस? तुझ्याकडून ऐकलं दादा. उद्या पहाटे मी आणि अर्जुन जाईल, त्याच्या गायी सोडवून आणून त्याला देईल. तुला भविष्य कळलेलं आहे, ही ती अद्भुत गोष्ट. उद्या पहाटे मी आणि अर्जुन जिवंत असणार आहोत, बरोबर? त्या गायी जिवंत असणार आहेत, आणि परत आणल्यानंतर तो भिक्षुकही जिवंत असणार आहे. काय कळतं रे तुला दादा? त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो, मला माझी चूक कळली, आत्ताच्या आत्ता जा, आत्ताच्या आत्ता, हिअर अँड नाव. आणि मग जातात भीम, अर्जुन त्या गायी सोडवून आणतात. दुसऱ्या दिवशी तो त्यांना आशीर्वाद देतो भिक्षुक. ठीक आहे ना, उद्या कुठे? टुमॉरो एक्झिस्टन्सच नाही. टुमॉरो नेव्हर डॉन्स. उद्या कधी उगवत नाही, आणि ज्यावेळेला उद्या उगवलेला असतो त्यावेळेला आज झालेला असतो तो आज. म्हणून आज रोग उद्या उधार. तुम्हाला माहीत आहे ना, नुसता व्यापारी कावा आहे त्याच्यात. उद्या उजाडतच नाही कधी. उजाडल्यावर गेल्यानंतर वहिनी म्हणतात की काल तुम्ही मला सांगितलं होतं ना वहिनी, उद्या या उधार. आज मी मुद्दामून आले. वहिनी तेच म्हणतो ना, आज रोग आहे, उद्या उधार. वहिनी 3-4 दिवस येतात, नंतर वहिनींना कळतं की उद्या येतच नाही कधी. उद्या मी अभ्यास करेन, उद्यापासून मी नामस्मरणाला लागेन, पुढच्या उपासनेला मी वांटेला येईन. काही नाही, फक्त हसायचं आणि विसरून जायचं. त्यांच्याशी काही वाद घालू नका, अशा लोकांना काही पटवून देऊ नका. आत्ता निघालो तुमच्याबरोबर, हा माणूस तुमचा आहे हे लक्षात ठेवा. आत्ता असू दे. तर हे जे SU3R म्हणून काहीतरी रिसाईट केलं पाहिजे. आत्ता तुम्हाला वाक्य सांगितलं की यस्टरडेज आर गॉन, टुमॉरोज आर नॉट बॉर्न, टुडे इज अ फॅक्ट. हे का नाही रिसाईट करायचं? हे पाठ का नाही करायचं? हे पाठ करून पुढे जायचं. प्रत्येक मी आज 5 पानं वाचली, त्याच्यात एक वाक्य तरी असं असतं जे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशी जर 100 वाक्य गोंदवलेकर महाराजांची माझ्या लक्षात राहिली की झालं ना, माझं प्रवचन तयार महाराजांवर, मी बोलायला तयार, वक्तृत्व. ह्या सगळ्या गोष्टी असतात. हे अभ्यासाचं तंत्र लक्षात ठेवा. एक म्हणजे रीडिंग आहे, दुसरं म्हणजे रिव्हायझिंग आहे, आणि तिसरं म्हणजे रिसायटिंग आहे. 3 R's. काहीतरी लक्षात ठेवलंच पाहिजे, नाही तर त्या वाचनाला काय अर्थ आहे? एक गोष्ट सांगितली जाते वाचनाबद्दल. एक श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे एक गरीब मित्र येतो.
तो म्हणतो मी काहीतरी लिहिलं आहे, पब्लिश करायला माझ्याकडे पैसे नाही आहेत, तू वाच, तुला जर हे आवडलं तर तू मला प्रकाशन करायला पैसे दे, नाहीतर ठीक आहे राहू देते. तो म्हणतो मला एकदम वाचायला नाही, कारण माझा बिझनेस आहे, काही दिवस मी ठेवेन, किती दिवस ठेव, पण वाच मात्र नक्की. हा मालक वाचायचा, वेळ असेल त्याप्रमाणे 10व्या पानावर तो पोचला आहे. त्याची खोली स्वच्छ करायला जो नोकर यायचा तो एक गंमत करायचा, 10 पानावर जी खूण ठेवलेली असायची ती तो 5 पानावर आणून ठेवायचा, बरोबर. परत यांनी 10 पानं वाचली, परत हा खूण आणून ठेवायचा. असं करत 6 महिन्यांनी ते पुस्तक वाचून होतं. आणि तो म्हणतो परत घे, अरे किती रिपिटेशन आहे, पानाच्या पानं तशीच लिहिलेली असतो. त्यावेळेला म्हणतो माझ्या मते एक पॅरेग्राफसुद्धा मी पुन्हा लिहिलेला नाही आहे. तो म्हणतो इतक्यात तो नोकर हसत येतो, म्हणतो मालक क्षमा करा, मी मागे काय ॲक्टिव्ह रीडिंग आहे बरोबर, त्याला कळतही नाही हे आपण वाचलं आहे. तो मागे ठेवतो बुकमार्क, तो पुन्हा वाचतो, अरे परत पुन्हा वाचतो, असं करत तो मागे ठेवत नाही. तो म्हणतो पुन्हा वाच, एक नाही रिपिटेशन पॅरेग्राफचे, आणि नंतर म्हणतो की येस मी हे पुस्तक पब्लिश करतो म्हणून. असं आपलं पॅसिव्ह रीडिंग आहे का, झोपेत रीडिंग केल्यासारखं आहे का? तर रीडिंग आहे ना ही मोठी गिफ्ट आहे. आम्ही शिक्षकांना नेहमी विचारतो, वाचन साधना वर्ग वगैरे असतात, की रीडिंग म्हणजे काय, ते उत्तर देतात. खरं हे निर्लज्ज उत्तर आहे शिक्षकांच्याकडून, पण आम्हाला मूर्ख म्हणत होतं, सर रीडिंग म्हणजे वाचन. वाचन म्हणजे काय सर, रीडिंग. देशपांड्यांचं घर कुलकर्णींसमोर, कुलकर्णींचं देशपांड्यांसमोर, देसाईंच्या नाईकांच्या समोर, नाईका कळणार काय, आणि दोघांची घरं एकमेकासमोर. हा काय ॲड्रेस झाला, हा पत्ता झाला. वाचन म्हणजे रीडिंग, रीडिंग म्हणजे वाचन. कळलं काय तुम्हाला? इतकी सुंदर व्याख्या आहे रीडिंगची. रीडिंग इज थिंकिंग अंडर द स्टिम्युलस ऑफ प्रिंट. लिहिलेलं किंवा प्रिंट केलेलं अक्षर असेल, ते अक्षर वाचताना विचार करणं, त्या विचार करण्याला रीडिंग म्हणलेलं आहे. 3रीतल्या मुलाला जोडाक्षर वाचायला येतात. आजोबा आज मी तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचून दाखवता. त्याला ज्ञ येतं, ज्ञला काना ज्ञा, ने वाचता येतं, जोडाक्षर येतं श्व, ज्ञानेश्वरी मी वाचलं की. तो ओव्या वाचून दाखवतो, म्हणून त्याला ज्ञानेश्वरी कळली, जशी आजोबांना कळली. पण दुर्दैवानं आजोबांना कळतच नाही. पारायण करायची नुसती, पारायण. अरे वाचन करूया, विचार करूया, चिंतन करूया. आणि चिंतनाशिवाय खरंच सांगतो काही नाही जीवनात. चिंतन झाल्याशिवाय व्यक्ती बदलणारच नाही. म्हणून आपण नेहमीच म्हणतो, समर्थांची फार सुंदर ओवी आहे, म्हणजे श्रवण आपण म्हणतो, इट इज नॉट हिअरिंग, इट इज लिसनिंग. हिअरिंग म्हणजे फक्त ऐकणं आहे, लिसनिंग म्हणजे श्रवण करणं आहे. श्रवणाचा आरंभ कानात, मध्य मनात आणि अंत जीवनात झाला तरच ते श्रवण करायचं. नाहीतर किती ऐकलं, इकडून तिकडे गेले वारे. त्या 3 मूर्तींची कथा तुम्हाला माहिती आहे, अप्रतिम कथा आहे. की एक कलाकार येतो एका राजाच्या दरबारात आणि म्हणतो की मी राजा या दरबारातल्या कुणालाही, अगदी तुलासुद्धा बक्षीस देण्यासाठी आलो आहे, मला पुरस्कार नको आहे. या 3 आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट अशा मूर्ती आहेत, अगदी सारख्या आहेत. मला यातली एकच मूर्ती आवडते. मला आवडणारी मूर्ती राजा बघतोय, प्रधान बघतोय, राणी बघते, कुणालाही अगदी सारख्या आहेत. त्यांनी सोनाराला बोलवलं, मेटल्स बघ, आतला धातू निराळा असू शकतो, पंचधातू, आपण ॲलॉय म्हणतो, निरनिराळा मिश्र धातू, सगळ्यांनी सारखे, वजन सारखं, व्हॉल्यूम सारखं, सगळे अवयव त्यांच्या सगळं सारखं. तो म्हणतो की तुझ्या राज्यात कोणीतरी शहाणं असेल आणि मला माझ्याही आवडती मूर्ती कुठली ते सांगेल, म्हणून मी आलो होतो. इथे सुद्धा माझी निराशा झाली. इतक्यात प्रधानमंत्री असतो. या दरबाराच्या बाहेर मूर्ती पाठवल्या तर चालतील का? चालतील, विश्वासू माणसाबरोबर पाठवा. राजा एका सैनिकाबरोबर त्या प्रधानमंत्र्याला सांगतो, कुणाकडे पाठवणार आहेस? माझ्या आईकडे, जी कधीही शाळेत गेलेली नाही आहे, आईकडे पाठवणार आहे. आणि 15 मिनिटात तो परत येतो ना, ही मूर्ती तुम्हाला आवडते. आणि त्याच्याबरोबर हातात एक बारकी तार असते, तार, सरी आपण म्हणतो ना कोकणीत, बारीक तार असते. तो म्हणतो हे कसं ओळखलं त्याने? ही तार कानातून घातली, दुसऱ्या कानातून बाहेर आली. ही काय, याला श्रवण म्हणायचं का? नई फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. फुकणी आहे का ही? इकडून तिकडे. ही मूर्ती त्यांनी बाजूला ठेवली. नंतर कानातून घातली साहेब, तोंडातून बाहेर आली. नीट ऐकलंच नाही, पण बडबड करायला रिकाम आहे, चिंतन नाहीच आहे मध्ये. ही मूर्ती चांगली नाही. कानातून घातली वायर, तोंडातून बाहेर आली तार. दुसरी मूर्ती कानातून घातली, इकडून बाहेर आली नाही, तोंडातून बाहेर आली. असं केलं, वर मेंदूपर्यंत गेली, खाली केली, हार्टपर्यंत आली.
हा भाव आहे, हा अर्थ आहे. भावार्थ लक्षात घेऊन श्रवण करणं हे खरं श्रवण आहे. ही मूर्ती तुमच्या आवडीची. त्या म्हणाल्या, आईसाहेबांना नमस्कार सांगा, त्यांना मी पुरस्कार देतो, मला हीच मूर्ती आवडते. मूर्ती म्हणजे नुसते कान, मूर्ती म्हणजे नुसतं नाक आणि तोंड, मूर्तीला मन नसतं. आम्हा मूर्तिकारांना विचारा, उगीच का मूर्तीत तुम्ही देवत्व मानून त्यांची वर्षानुवर्ष पूजा करता? आम्ही तो भाव घातल्याशिवाय प्राणप्रतिष्ठेला तो जागे कसे होणार आहेत मंत्राने? त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मय, त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममय. मृण्मय गणपती मातीचा आणतो, वाङ्मय मंत्र म्हणतो, चिन्मय तुझ्यात चैतन्य येतं, त्याची पूजा करतो. नंतर उत्तर पूजेत काढून घेतो चैतन्य, पुन्हा मातीची मूर्ती विसर्जन. पार्थिव गणेश पूजन. आपण सगळे पार्थिवत लक्षात ठेवा, मातीचे बनलेले आहोत. दुर्दैवानं पार्थिव शब्द कुठल्या संदर्भात वापरला? ते मेले मुंबईत, त्यांचं पार्थिव विमानाने गोव्यात आणलं, अंत्यसंस्कार उद्या पार्थिव. त्यावेळेला हा शब्द कळतो आपल्याला? पार्थिव नाही आहे. खूप चांगला अर्थ आहे त्याला. तर मी तुम्हाला फक्त हे वाचून दाखवणार होतो आणि आपण त्याचा अर्थ बघूया. अर्पण पत्रिका. बाबा बेलसरे म्हणजे आमच्या दृष्टीने महाराजच. तिथे शेवटचा फोटो बाबा बेलसरे, तुमच्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, पण या महामानवाची माझ्या दृष्टीनं, आम्ही त्यांना गुरुदेव गुरुवर्य म्हणतो. आणि व्यासपूजेला व्यासांची पूजा असते, महाराजांची पूजा असते, बाबांची पूजा असते, बाकी कुणाचीही नसते. आम्ही ते इकडे थांबतही नाही, जाऊन बसतो, नाही तर लोक नमस्कार करतील. गुरुपौर्णिमेला गुरुसमोर नमस्कार नाही आहे. एरवी तुम्ही करता, आम्ही महाराज म्हणतो, सद्गुरू म्हणतो, नमस्कार पोचवला महाराजांच्याकडे, आम्हाला नाहीच आहे नमस्कार. मुद्दा लक्षात ठेवा, नाहीतर नमस्काराचा संस्कारच जाईल, हे लक्षात ठेवा. मी नाही कोणाकडून नमस्कार करून घेणार. गाडगेबाबा पळून जायचे. अरे गाडगेबाबा पळून जायचे म्हणजे तशाच त्यांचं जीवन पद्धती होती. आम्ही पळून जायचं म्हटलं तर पायऱ्या तरी उतरता येणार आहेत का? सांगा बरं. म्हणून विचार करायला पाहिजे. ते हे प्रत्येक काळ बदललेला असतो. पण मी जर ठरवलं, तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. कुणी नमस्कार केला, आपण आपल्या सद्गुरूंचं स्मरण करावं, हनुमंताचं स्मरण करावं, रामाचं स्मरण करावं. नाहीतर राम राम म्हणताना स्मरणच आहे की राम राम आहे ना. तर मला जर नमस्कार केला कोणी, मी महाराज महाराज, सद्गुरू सद्गुरू म्हणलो, तर दोन गोष्टी होतात. सद्गुरूंचं स्मरण होतं, हा नमस्कार सद्गुरू तुमच्यासाठी आहे हे मला रिमाइंड केलं जातं. सद्गुरूंचं स्मरण आहे, रिमेंबरन्स, आणि मला रिमाइंडर आहे हा नमस्कार मला नाही म्हणून. आणखीन एक सांगतो, फार सुंदर आहे. 8वीच्या फिजिक्समध्ये लाईट नावाचा टॉपिक असतो, प्रकाश. त्याच्यात रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वगैरे टॉपिक्स असतात. त्याच्यात एक सुंदर उदाहरण दिलेलं असतं, जे आकाशात इंद्रधनुष्य ते कसं तयार होतं हे समजवायला. एक काचेचा प्रिझम आहे. प्रिझम म्हणजे असा शंकूसारखा. इकडून पांढरा प्रकाश टॉर्च वगैरे सोडला तर इकडे 7 रंग तयार होतात. आपण ता ना पी ही नी पा जा म्हणतो, VIBGYOR इंग्लिशमध्ये. म्हणजे इथून लाईट आत जातो, त्या प्रिझममधून गेल्यानंतर सप्तरंगी इंद्रधनुष्य तयार होतं. आम्ही ज्या वेळेला महाराज महाराज, सद्गुरू सद्गुरू म्हणतो, तुम्ही नमस्कार करताना, तेव्हा तुमच्या नमस्कारांचं इंद्रधनुष्य महाराजांपर्यंत पोचतं. तर आम्ही फक्त प्रिझम आहोत. लाईट आरसासुद्धा नाही रिफ्लेक्ट करणारा, पासेस थ्रू अस. पण तुमची एवढी शक्ती आहे की आमच्यामधून नमस्कार जाताना तो सप्तरंगी नमस्कार होतो, जास्त चांगला नमस्कार महाराजांपर्यंत पोचतो. विचार करा, पावसाचे थेंब, त्यातून सूर्याचे किरण गेले की समोरच्या क्षितिजावर इंद्रधनुष्य तयार होतं. पावसाच्या थेंबांना माहितीही नाही, सूर्याच्या किरणालाही माहीत नाही, त्या क्षितिजालाही माहीत नाही, शुद्ध इंद्रधनुष्यालाही माहीत नाही की आपण 7 रंग असे एक इंद्रधनुष्य म्हणून तयार झालेलं आहोत. ह्याला प्रसाद म्हणतात. प्रसाद म्हणजे कुणाला काही कळलेलंच नाही आहे, खरंच कळलेलं नाही. हा प्रसाद गुण आपल्या बोलण्यात, वागण्यात, जगण्यात, लिहिण्यात असला पाहिजे. प्रसाद सहज. नंतर अनेक उदाहरणं देईन. दीनदासम पहिलंच वाक्य आहे. अर्पण पत्रिका हे पुस्तक गुरुला अर्पण केलेलं आहे. महाराजांनी स्वतःचं नाव दीनदास घेतलेलं होतं. का? कारण म्हणाले तुम्ही दीन बनून गोंदवल्याला येता आणि मला म्हणता की जरा मुलीचं लग्न जमवा की महाराज. म्हणजे मला चपला घालून झिजवल्या पाहिजेत. जरा मुलाला नोकरी द्या की महाराज, जरा हा रोग बरा करा की महाराज. पण इतक्या लांबून तुम्ही येता माझी सेवा करण्यासाठी आणि मला सेवा करायला सांगून जाता. मुलीचं लग्न काय, मुलाची नोकरी काय, आईचं ऑपरेशन काय, बरोबर ना, आणि कोर्टातली केस काय. म्हणून तुम्ही दीन बनून येता आणि मला दास बनवता. म्हणून दीनदास हे महाराजांनी नाव दिलेलं आहे, दीनांचाही दास. म्हणून पहिलं अर्पण पत्रिकेतला शब्द आहे
दीनदासम दया सिंधुम. सद्गुरूसारखा दया सिंधू कोण असेल? दया सिंधू एक उदाहरण दिलेलं आहे, अकारण दया सिंधू, अहेतुक करुणा सागर. हेतू नसतो, मी त्याच्या का काम केलं तुम्ही? महाराज एक उदाहरण तुम्हाला सांगतो. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांचं शिक्षण रामकृष्णाने असं केलं, मला महाराजांनी कसं बनवलं म्हणून 4 कॅसेट्स आता तर तुम्हाला ह्याच्यावरही मिळेल, तुमच्या यूट्यूबवर नामसाधना वगैरे सारख्या चॅनलवर. मला महाराजांनी कसं बनवलं बाबा सांगतात, आणि साधारण 2 तास आहे. त्या 2 तासात ते काय सांगतात? महाराज त्यावेळेला जिवंत कुठे होते हो? महाराज 1913 साली गेले. बाबांचा जन्म 1909 साली. महाराज गोंदवलेले गेले. बाबा जन्मले हैदराबादमध्ये. त्यांनी महाराजांना देहात बघितलंच नाही. पण महाराजांचा एक चमत्कार आपल्याला माहिती आहे, तो कायम लक्षात ठेवा, कारण आपण इथे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जमलेलो आहोत. आणि नंतर आपण पुण्यतिथी 25ला झाली आणि त्याच्यानंतर आपण थांबलो. वर्ष अंत आणि वर्ष आरंभ हे व्यावहारिक वर्ष आहे, कृपया लक्षात घ्या. आणि आम्ही हे वर्ष का निवडलं? आम्ही बरेचसे शिक्षण क्षेत्रातली मंडळी आहोत. 10 दिवस सुट्टी असते घेऊ. 23ला सुट्टी सुरू होते ख्रिश्चन शाळांची आणि 3ला शाळा असतात. त्या 10 दिवसातले 7 दिवस गुरुच्या पायी राहूया की काय? 7 दिवसात मिळवायचं ते उरलेल्या दिवशी टिकवायचे. महिन्यात आम्ही 20 तास फक्त महाराजांच्या पायाशी असतो. शनिवारी संध्याकाळी 7, रविवारी दुपारी 2. 20 तास. महिन्याचे तास 720 तास. म्हणजे 720 तासांपैकी 700 तास प्रपंच, 20 तास परमार्थ करायला येऊया की. मग तो परमार्थ इतका सॉलिड केला पाहिजे. माझं महाराजांचं इक्वेशन मी जमवणार आहे. ही प्रवचनं वगैरे फक्त माध्यम आहेत. म्हणजे 2+2 = हे प्रवचन आहे. 2+2 हे तुमची उपासना आहे आणि 4 हे उत्तर आहे. ते घेऊन तुम्ही जाता. दॅट इज द चार्ज. आय गेट चार्ज ॲट 1 day. पण तो चार्ज 700 तास पुरवायचा असतो. 20 तास चार्जिंग आणि 700 तास. हल्ली EV बऱ्याच जणांचे आहेत ना, इलेक्ट्रिक व्हेकल, ते चार्ज करा रात्री आणि 350 किलोमीटर चालवा गाडी. तसं 20 तास महाराजांच्याकडे राहा. हे 20 तास जर मी गप्पात घालवले, ज्याला गॉसिप म्हणतात, तसे चहाड्या करण्यात घालवले, आर्ग्युमेंट करण्यात घालवले, वर्तमानपत्र वगैरे वाचण्यात घालवले, इथे काही नाही हो. रेंजसुद्धा नव्हती. पण एक नवीन नेटवर्क आलं काही वर्षांपूर्वी, जिओ किंवा मरो. आम्ही छान मरत होतो की हो, इथे छान मरत होतो. आता जिओ मिळायला लागलं. आता ते मिळवण्यासाठी मी जाणार का तिकडे? सगळीकडे इझिली इथे मिळत नाही नेटवर्क. सगळ्यात चांगलं काहीच मिळत नाही त्या गुंफेत. खरंच मी आणि महाराज आणि मध्ये मंद प्रकाश अनुभव घ्या. तुम्ही किती तास इथे राहणार आहेत माहीत नाही, पण त्यातले निदान अर्धा तास 1 तास गुंफेत घालवा. सगळ्या जीवनाची कहाणी त्यांना सांगा आणि भविष्य त्यांना विचारा. भविष्य म्हणजे मी केव्हा मरणार आहे विचारू नका. शेवटच्या क्षणापर्यंत माझं नाम चालू ठेवा महाराज. शेवटच्या श्वासापर्यंत आनंदात ठेवा महाराज. एवढंच की मग हा रोग होऊ दे, तो रोग होऊ दे, हा अपघात घडू दे, तो अपघात घडू दे, आणि काय मी आनंदात ठेवा, नाम चालू ठेवा. शेवटचा श्वास तुमच्या स्मरणात गेला पाहिजे महाराज, एवढंच मागा. पण जीवनाची कहाणी सांगा, जीवनाचे स्लाइसेस पाडा. 70 वर्षाचे असाल तर 7-7 वर्षाचे 10 स्लाइसेस. मी 7 वर्ष का म्हणतो? 6व्या वर्षीपर्यंत आपण घरी असतो, नंतर प्रायमरी, नंतर पुढे सेकंडरी, नंतर कॉलेज, नंतर नोकरी, नंतर लग्न, नंतर मुलं, नंतर मुलांचं सेटलमेंट. हे सगळ्याची जीवनाची हीच कथा आहे की हो. म्हणून मी जर माझ्या जीवनाचे असे स्लाइसेस पाडले, 50 वर्षाचे आहे, 5-5 वर्षाचे स्लाइस. पहिली 5 वर्ष चांगली गेली, आईवडिलांच्याकडे घरी होतो. आता तेही नसतात. 3ऱ्या वर्षीच जातात नर्सरी नावाच्या कर्सरीला. विचार करा तुम्ही, कर्स आहे नर्सरीला पाठवणं. पण गंमत बघा, मला सांगायचं आहे काय की ते जाऊन तिथे चिंतन करूया. गुंफेत बोलायचं नाही आहे, लक्षात ठेवा. श्वाससुद्धा असा घ्यायचा की जो फक्त महाराजांना ऐकवेल. आम्ही नंतर 3 श्वास घ्यायला सांगतो. काही लोक, हे काही योगाचा वर्ग नाही आहे, ते मेडिटेशन आहे. मेडिटेशन म्हणजे इतका सायलन्स पाहिजे की सायलन्सलाच तो सायलन्स ऐकू आला पाहिजे. शांत केव्हाही जाऊन बसा. ते तिथे बसल्यावर झोप जरी लागली ना तरी ती योगनिद्रा आहे समजा. ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री नये रे तुझवी न निद्रा, श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा. म्हणतो ना, तुझ्याशिवाय झोपच येणार नाही. खाली जाऊन झोपूया. एरवी झोपायचंच आहे. खुर्चीवर आरामात बसा. आणि तुम्हाला मी विनोद करत नाही आहे, साधं शवासन करायचं आहे देहाचं. तर लोक सांगतात तो घोरायला लागला तर त्याला डिस्टर्ब करू नका, ही मे गेट अ शॉक. त्याला झोपू दे. म्हणजे ते शवासन सोडून आसनं जरी वर संपलं सेशन
काही 15 मिनटं तो झोपलेला असतो आणि नंतर विचारतो उठवलं का नाही. सरांनीच सांगितलं होतं उठवायचं नाही. तुझी योगनिद्रा नसली तरी आसन करतानाची निद्रा आहे आणि त्यामुळे डिस्टर्ब करायचं नसतं. खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. म्हणून मी सांगत काय होतं तुम्हाला, गुंफेत थोडा तरी वेळ घालवा. 15 मिनटंच तुमच्याकडे आहेत ना, 5 मिनटं गुंफेत बसा आणि महाराजांच्या डोळ्याकडे बघा. आणि डोळ्याकडे बघताना ती महाराजांची दृष्टी म्हणजे या डोळ्यांची 2 पाखरे फिरतेल तुमच्या भोवती. कुठेही जा आयुष्यभर या डोळ्यांची 2 पाखर ती मरते, पण ह्या डोळ्यांची 2 पाखर सतत तुमच्याबरोबर असते. तसे महाराजांच्या डोळ्यात डोळे पाहूया आणि ते दृष्टी घेऊन बरोबर जाऊया. आनंद. मग इथे तुम्ही 1 दिवस राहा, 10 दिवस राहा, 31 वर्ष या किंवा गेल्याच वर्षी यायला लागलेला असाल, मी आणि महाराज सुधारणा मी ठरवणार आहे. महाराजांना एक जण विचारतो की मला नामाकडे जायचं आहे, नामाचा अनुभव घ्यायचा आहे, शॉर्टकट कुठला. खरं म्हणजे चांगल्या गोष्टीला शॉर्टकट नाही आहे, पण महाराजांची उत्तर द्यायची पद्धत चांगली आहे. म्हणाले आपण इथे बसलेलो होतो आणि हे बंदर आहे, बंदर पोर्ट समजा गुहागर वगैरे की जिथून बोट जाते मुंबईला. समजा विमानतळ तिथे जवळ आहे, विमानही जातं. महाराज म्हणतात की तुला लगेच मुंबईला पोचायचं आहे ना, विमानाने जा. तेवढे पैसे आहेत का तुझ्याकडे? विमानाचे महाराजांचे एवढे पैसे कोणाकडे? बोटीनं जा. नाही, तिला सुद्धा जास्त पैसे पडतात हो. ट्रेननं जा, तितके सुद्धा नाहीत माझ्याकडे. बसने जा, बघायला पाहिजे ते. बैलगाडीनं जा, तेचला नाही. मग ज्ञानबा तुकाराम करत चालत जा. तुझ्याकडे कॅपिटल काही नाही, भांडवल, आणि तुला शॉर्टकट पाहिजे. तळमळ वाढव. अभ्यासातली तळमळ म्हणजे इंटेन्सिटी वाढवतो. जितका आतून अभ्यास येईल, म्हणून जितकं उत्कट उपासना करेल तितका तो लवकर प्रकट होईल. आपली आत्ताची उपासना ती सरसकट उपासना आहे, सकट. मी गुंफेत जातो तेव्हा ती निकट होते, लक्षात ठेवा. आणि निकट उत्कट झाली की तो प्रकट होतो. 4 टप्पे. सुरुवातीला सत्संग सकट उपासना, निकट जवळची उपासना, उत्कट उपासना, प्रकट. आणि तो प्रकट तिथे होत नाही, आत प्रकट होतो. वरती या जिन्याने जाऊन त्या जिन्याने वरती या, हलकं वाटेल तुम्हाला. आणि वाटलं नाही ना तर आपल्याकडे 2 गोष्टी नाही आहेत. वी आर नॉट रिसेप्टिव्ह अँड वी आर नॉट सेन्सिटिव्ह. जर मी व्हायब्रेशन्सला रिसेप्टिव्ह असेल ना तो झालाच पाहिजे बदल. किती तुम्हाला उदाहरण सांगू. पुरुष जास्त जोरात रडतात. आता तुम्ही रडणार नाही, कारण बरेच जणात एखादा तरुण उपासनेच्या शिवाय येतो आणि म्हणतो अरे म्हटलं गुंफेत जाऊन बस, आणि नंतर जोरात रडायला लागतो. आपण केलेल्या चुकांची, पापांची, गुन्ह्यांची कबुली देतो तो मनातल्या मनात. आणि ज्याला पश्चात्ताप म्हणतात, त्या पश्चात्तापाचे जसे अश्रू असतात तसे हुंदके असतात. स्त्रिया रडतात. किती तुम्हाला उदाहरणं सांगू. एक अगदी उदाहरण सांगतो की कसे सद्गुरू मदत करतात. आमच्या घरी सत्संग चालू होता त्यावेळेला एकदम फोन आला. लँडलाईन होती त्यावेळेला, आणि मुलीने सांगितलं की अमेरिकेहून फोन, त्यांना अर्जंटली तुमच्याशी बोलायचं आहे. मग मी सांगितलं नाम चालू ठेवा. आत गेलो, ती जोरात रडायला लागली. म्हटलं कोण? मी अनिता. म्हटलं अनिता कुठे? म्हणली नाही, फोन देऊन मी अमेरिकेला आलेला आहे, मी PhD करते. माझ्या मिस्टरांची PhD संपत आलेली आहे, माझी जवळजवळ संपेल, आणि नंतर आम्ही परत गोव्याला येऊ. गंमत बघा. रडतेस का? म्हणले गेल्या वर्षी या दिवसात मी पंढरपूरची वारी चालत होते, मला आठवण येते पांडुरंगाची. कल्पना करा, ही सायन्समध्ये PhD करणारी आहे, पण इतकी सेन्सिटिव्ह आहे ती. मला पांडुरंगाची आठवण येते. मग कुणाला फोन करायचा? म्हणून तुम्हाला फोन केला, कारण तुम्ही काहीतरी मला पांडुरंगाबद्दल सांगा. म्हणलं तुझं रडणं वाढतच चाललेलं आहे, स्टॉप द फोन, नंतर कर आणि घराच्या बाहेर पड, आणि जे काही तुला करायचे ते कर, करू नये ते कर. ती गेली एका मॉलमध्ये. 2 जण बोलत होते मराठीतून. तुम्ही महाराष्ट्रातले? ही जाऊन त्यांना विचारते. परफेक्ट कम्युनिकेशन हा महाराज म्हणजे. आपलं बटन दाबायला चुकेलं, निराळाच मेसेज जाईल. महाराजाचे असंख्य बटणं घेऊन तो बसलेला आहे. त्याचं काय, कुठलं बटन त्यांना लीला म्हणतात, त्यांना काही करावंच लागत नाही, आपोआप होतात. तर ती म्हणाली हो, पण तुम्ही मराठी बोलताय, तुम्ही महाराष्ट्रातले का? नाही, मी गोव्याहून आलेले आहे, गोव्यातले. तर गोव्यात आमचा भाचा असतो. कोण? रमेश सप्रे. अरे आमचे सर ते. कल्पना करा. मग त्यांची गट्टी जुळली. माझी मावशी होती तिथे, आणि ही अनिता. त्या काय योग आहे. याला योगायोग म्हणू नका, योगायोग शब्द काढूनच टाका. योग आहे हा.
परत येऊन फोन करते हसत. महाराज मी विनोद सांगितला असता तर तू हसली नसतीस. महाराजांनी हसवलं. हे सुखद हसणं आहे. हे सुखद चैतन्य उपासना केंद्र हे तुम्हाला शारीरिक प्रापंचिक सुख कुठलंही देणार नाही, आनंद देणार आहे. पण या भागाचं नाव सुकड आहे आणि सुकड म्हणजे सुकलेलं. इथे केंद्र झाल्यापासून सुखद हे एका कीर्तनकार म्हटलं फक्त एच ॲड करा की, आणि आम्ही पोचतात की आता सुखद म्हणल्यानंतर येतात ना, सुकड म्हणून दुसरीकडे जात नाहीत पत्र. असं ते म्हणून सुखद इज इन्व्हर्टेड कॉमा. सुख हा आपला विषयच नाही, आपला विषय आनंद आहे. दुःखात सुद्धा आनंद आहे, दुःखात सुख नाही. सुखात तर काय आनंद आहे. आनंद कशावरही अवलंबून नाही. एवढे एक वाक्य जरी लक्षात ठेवलं ना, मिळालं खायला नाही मिळालं, मनासारखं झालं मनाविरुद्ध झालं, यश अपयश मान आणि आपण जे सगळं म्हणतो ना, आनंद आहे. स्थितप्रज्ञ आनंदाची मूर्ती आहे. भक्त गीतेत आनंदाची मूर्ती आहे. गुणातीत आनंदाची मूर्ती आहे. कर्मयोगी ध्यानयोगी सगळ्या आनंदाच्या मूर्ती आहेत. या सगळ्यांची लक्षणं गीतेत सांगितलेली आहेत आणि त्यातली 90% लक्षणं कॉमन आहेत. स्थितप्रज्ञ हा ज्ञानमार्गी आहे आणि कर्मयोगी हा कर्ममार्गी आहे. 90% लक्षणं सारखी आहेत. ही गीता आहे. सिंथेसिस, समन्वय, सगळ्या योगांचा समन्वय करून शेवटी महाराज सांगतात अभ्यास योग. गीतेतला कुठला शब्द महाराजांनी निवडावा काय, ती मला जितकं जितकं त्यांच्याबद्दल वाचतो आणि ऐकतो, विचार करतो, फारच ती महान व्यक्ती वाटते. गीतेतले तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. अनेक जणांना हे उदाहरण नवीन नसेल. गीतेतली कोणता श्लोक तुम्हाला आवडतो? ते म्हणाले बाबा रे संस्कृत आहे ग्रंथ. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या विचारा, मी सांगतो. ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायातल्या ओव्या सांगतात आणि गीतेतला 8व्या अध्यायातला श्लोक सांगतात. ही काय गंमत आहे? आमचं असंच आहे बाबा. फार महाराजांनी चांगलं सांगितलेलं आहे. भगवंताच्या 8व्या अवतारानं म्हणजे कृष्णानं सांगितलेल्या गीतेतल्या 8व्या अध्यायातला 8वा श्लोक 8वा विसरले पाठवा. सेंडिंग अँड फॉरवर्डिंग. आठवते कोण, वाचते कोण आणि विचार कोण करते. फार फ्लॅट बनलेलो सुपरफिशियल आपण. जीवनाची डेप्थच गेलेली आहे. फक्त लेंथ अँड ब्रेथ. इतका पगार इतकं इन्क्रिमेंट, इतकी वाहनं इतका वेग, फक्त क्वांटिटेटिव्ह, क्वालिटी नाहीच सुधारली. आणि म्हणून बारीक जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे फार सोपं आहे. 8वा श्लोक काय 8व्या अध्यायातला? अभ्यास योग पहिला शब्द. 12वीचा वर्ग होता. म्हणलं आमच्या सद्गुरूंना, इथे आम्ही नेहमी क्लासेस घेतो, वर्ग घेतो, कारण महाराजांना आवडलं पाहिजे ना. आणि ही काही तशी धार्मिक इन्स्टिट्यूट नाही आहे, घंटासुद्धा नाही, इथे मंदिर नाहीच आहे, हे केंद्र आहे. आणि केंद्र म्हणजे सेंटर नाही, न्यूक्लियस आहे, जिवंत केंद्र आहे. आमचा प्रवास असा चालू आहे व्यवस्थित. म्हणून रिलिजियस रिच्युअल नाही आहे. रिच्युअल आणि स्पिरिच्युअल यातला फरक लक्षात घ्या. रिच्युअल इथे नाही होत. हे पूजा करतात, काकड आरती वगैरे करते, एक आहे लोकांना ते आवडतं, बऱ्याच जणांना ठीक आहे ना. पण प्रत्येकाच्या मागे स्पिरिच्युअल काय, काकड आरती इथपासून सुरुवात करून सगळ्या काकड आरतीचे अर्थ प्रत्येक शब्दांचे सांगितलेले आहेत. स्पिरिच्युअल रिच्युअल आवश्यक आहे तेवढं करूया, पण बाकीच्या रिच्युअल्समध्ये गुंतलात तर तुमची प्रगतीच होणार. रिच्युअलपासून सुटलं पाहिजे तर स्पिरिच्युअल होता येईल. आणि स्पिरिच्युअल म्हणजे सच्चिदानंद. सत आणि चित सोडा, आनंद. आनंद महाराजांचा आवडता शब्द आहे. पहिला शिष्य आनंद सागर, दुसरा शिष्य ब्रह्मानंद आणि तिसरे महाराजच आपण म्हणतो ते बेलसरे. आनंद साधना हे त्यांच्या आध्यात्मिक आत्मवृत्ताचं नाव आहे. आम्ही वर्षातून एकदा तरी वाचतो. इतकंच छोट्या आहे. शुक्रवारी वाचायला सुरुवात करा, रविवारी संपवा आणि सोमवारी जर ऑफिसात जाणार असता, गो विथ अ न्यू व्हिजन. एकदम बदल होणार नाही. वाल्याचा वाल्मिकी 12 वर्ष लागलेली आहेत. सिद्धार्थ गौतमचा बुद्ध होण्यासाठी 12 वर्ष बसलेला आहे तो. 12 वर्ष मिनिमम तप लागतं ना, पण सुरुवात व्हायला पाहिजे ना. आणि ही सुरुवात होते ते एका क्षणात सुद्धा होऊ शकते. त्या आत्मवृत्ताने आम्ही खरं इकडे वळलो. अरे हेड ऑफ द फिलॉसॉफी डिपार्टमेंट मुंबईच्या कॉलेजचे 40 पुस्तकं लिहिलेले आहेत आणि म्हणतात महाराज 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 गुरु गुरु गुरु. हा 3रीतून शाळा सोडलेला, शुद्ध न लिहिता येणारा, न बोलता येणारा तो त्यांचा गुरु. कारण सद्गुरू निराळाच आहे ना. गुरु 5वीत शिकवायचं असेल तर 6वी पास झालेला पाहिजे गुरु, शिक्षक. सद्गुरू ती जनाबाई झाली ना, काय शिक्षण होतं. ती सखूबाई झाली, काय शिक्षण होतं. तो चोखा मेळा महार, काय शिक्षण होतं. पण त्यांची काय अभंग आहेत. एक एक अभंग अमर झाले. त्यांची योग्यता ज्ञानेश्वरांच्या अभंगा एवढीच आहे. जनाबाई काही कमी नाही आहे काही.
काल मी तुम्हाला सहज सांगितलं, एक साधा शब्द जनावी वापरते आणि त्याच्यावर PhD होऊ शकतं, निदान चिंतन होऊ शकतं. ती म्हणते मी दळते विठ्ठला, मी धुते विठ्ठला, मी शेण्या थापते विठ्ठला, मी झोपते विठ्ठला, उठते विठ्ठला, मी स्वयंपाक करीते विठ्ठला, भरविते विठ्ठला, मी भांडते विठ्ठला, मी रडते विठ्ठला, मी हसते विठ्ठला, सगळं सांगते. मी व्यवहारते विठ्ठला. हे क्रियापद मी नाही वाचलं मराठीत, मी व्यवहारिते. माझ्या सगळे ट्रान्झॅक्शन्स थ्रू विठ्ठल. विठ्ठल इज माय करन्सी. विठ्ठल 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 म्हणत मी शेण्या थापते, त्या शेण्यात विठ्ठल उतरतो, म्हणून माझ्या शेण्या आधी खपतात. तिच्या शेण्यात मिसळून इतरांनी आपल्या शेण्या दिल्या, गिऱ्हाईकांनी बरोबर जनावायच्या काढल्या. मग ते म्हणाले, जणे तुझंच खपतंय का, तुला काही नाही, मी एवढं शेण देते, तू थाप. हो थापते की. मी एवढं धान्य देते, तू दळ. हो दळते की. मी एवढे कपडे देते, मी कुठे काय करते, मी करतच नाही, मी थकतच नाही. कोण करतो? विठ्ठल करतो, कृष्ण करतो. मग आपण चित्र तयार केली की कृष्ण दळायला बसलाय आणि जनावही दळते. हा कृष्ण आतलाच आहे, हे विचार करा. म्हणून काय सांगितलंय की दीनदासम दया सिंधू. सांगत काय होतं की अकारण दया, अहेतुक करुणा फक्त संत सद्गुरू करतात. माझी लायकी नाही तेवढी, काही मला सेवनही न झालं. आत्तापर्यंत मी सेवन सेवा महाराज तुमची काही केली नाही हो. काही मला सेवन, तथापि तेणे मज उद्धरिले, माझा उद्धार केला. इथे बसायची माझी पात्रता नाही, त्यांनी बसवलं इथे. आता तरी, हा आता शब्द परमार्थातला आहे. आता विश्वात्मके देवे, आत्ता शब्द प्रपंचातला आहे. आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. हां, स्विगीनं मागवा. आत्ता पाहिजे म्हणजे फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे, काय आत्ता हा प्रपंचातला शब्द आहे, तो आत्ता काढा. आता विश्वात्मके देवे 9000 सांगितल्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तो शवे. आता अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अथा तो ज्ञान जिज्ञासा. अथा तो म्हणजे आता. इतकं सगळं सांगितलं, हा तुम्ही विचार केला, तुम्ही ऐकलं, आता मी सांगतो ते करा, किंवा आता आपण प्रार्थना करूया, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा आता तरी अर्पिन प्राण त्याला विसरू कसा, मी गुरु पादुकाला. आता तरी अर्पिन प्राण त्याला, मी काही सेवा केली नाही तरीसुद्धा माझा उद्धार केला त्याने, हे मला कळलं आहे. आता तरी अर्पिन प्राण त्याला, हे सोपं आहे. श्वास त्याला, श्वासावर नाम घेऊ नका, पण प्रत्येक कृतीत श्वास चालतो एवढं तरी कळतं ना. कॉमन सेन्स आहे. मी बोलतोय, माझा श्वास चालू आहे, तुम्ही ऐकताय, श्वास चालू आहे. तो झोपला आहे, तो बेशुद्ध पडला आहे, तो कोमामध्ये आहे, ॲनास्थेशिया खाली आहे, श्वास चालू आहे. श्वास बंद पडेल लगेच व्हेंटिलेटर तयार आहे. हे विचार करा तुम्ही. श्वास चालू आहे माझा, म्हणजे मी कुठलीही कृती करतो, मी चोरी करतो किंवा मी दान करतो, श्वास चालू आहे. कॉपी करतो किंवा चांगला पेपर, श्वास चालू आहे. मग श्वासाचंच मी स्मरण ठेवलं तर श्वासावर नाम जपा श्वासोच्छ्वास, नाम जपा श्वासोच्छ्वास. अहो मंदिरवासी जन, कुठले मंदिरवासी? मन हेच मंदिर आहे. खरंच सांगतो, आपण सगळेजण मंदिरवासी आहोत. मन आहे ना प्रत्येकाला. बघा तिथे नामाचं स्मरण ठेवा, दुसरं काही नाही. म्हणून दया सिंधूम, कारण लागत नाही त्यांना, इतकी उपासना करतं. एके ठिकाणी महाराज म्हणले, तुम्हाला वाटलं मी मूर्ख असतो का, आम्ही बनी असतो, तराजू धरून बसलो होतो. इतकं नाम टाक, तुझं काम झालंच म्हणून समज. इतकं नाम टाक. आपण काय समजायचं, अरे मी मरता मरता वाचलो. महाराज आत्तापर्यंत झालेलं सगळं नाम तुम्ही घेतलं आणि मला वाचवलं, पहिल्यापासून अकाउंट सुरू करतो, हे का नाही सांगायचं? जास्त जिद्दीनं नाम घेतो, दिवस रात्र नाम घेतो, कारण मला पुनर्जन्म दिलेला आहे तुम्ही. साधं एखादं संकट येतंय आणि ते गेलं, महाराज 2 माळा माझा जप तुम्ही काढून घेतला, मी आता 4 माळा करतो की नाही ते बघा. म्हणजे तुम्ही अशी करन्सी का नाही वापरत? जपमाळा ही करन्सी आहे. माझं कुठलंही काम माझ्या मनासारखं करायला महाराज जप काढून घेतात. हा मी का नाही हिशोब ठेवायचा? काय छान जेवण तिथे मिळालं, महाराज अन्नदान तुमचं आवडतं आहे ना, माझ्या 10 माळा तुम्ही काढून घेतल्या. मला अपेक्षा नव्हती इथे काहीतरी खायला मिळेल, पण त्या माऊलीनं जरा अर्धा तास थांबता का म्हटलं, आम्ही नाम घेतो. काय सुंदर जेवण करून दिलं. हे इतकं चांगलं जेवण अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितपणे करून मिळणं. 10 माळा आजचा जप गेला महाराज. आता करायला नको 10 माळा, जास्त करायला नको. प्रत्येक कृतीसाठी महाराज माळा काढून घेतात. हा हिशेब जर मी केला ना मनाशी, सतत मी नामात राहीन, सतत मी स्मरणात राहीन. महाराज कधी जप करा म्हणत नाही,
तुम्हाला संपूर्ण प्रवचनं पुन्हा वाचा. 1 जानेवारीपासून आपण वाचणार आहोत. जप शब्द आलाय का त्याच्यात बघा? नाहीच. एका खाली लिहिलेलं आहे गायत्री जप पुरा झाला पुरश्चरण म्हणून महाराजांनी केलेलं प्रवचन, ब्रॅकेट्समध्ये शीर्षकाच्या खाली आहे. महाराजांच्या तोंडून नाही, जप नाही. नाम घ्या, नामस्मरण करा, नाम घ्या, नामस्मरण करा. आणि हे सगळं सूक्ष्म आहे. स्मरण इज अ व्हेरी सायलंट ॲक्शन. तुम्ही मला त्रास देऊ नको, मी नामस्मरण करतोय. स्मरण करतोय हे सांगायचं आहे का? स्मरणातलंच आहे ना, स्मरण बाहेरचं असेल कसं? विचार करूया. म्हणून दीनदासन दयासिंधू नित्य शुद्धम निरंजनम. नित्य शुद्ध आहेत महाराज. हे नित्य शुद्ध, नित्य मुक्त, नित्य बुद्ध, नित्य शांत, हे सगळे भागवतातले शब्द आहेत. आणि हे स्वभाव, हा ज्याचा स्वभाव आहे ना, असे विवेकानंद होते. रामकृष्ण म्हणायचे माझ्याकडे बघू नका, मी लग्न केलेलं आहे. नरेंद्रकडे बघा, तो होमा पक्षी आहे. हे जरा दृश्य आठवत जरी आपण आता दुपारची वामकुक्षी केली किंवा रात्री झोपलो, होमा पक्षी. त्यांच्या चरित्रात खाली एक्सप्लेनेशन आहे. होमा पक्षी हा वेदकालीन पक्षी आहे, पण 17व्या शतकापर्यंत जावा बेटावर तो सापडत होता. त्याचं नाव प्रिगेट. हे खाली फुटनोटमध्ये दिलेलं आहे. तुम्ही एक रूपक म्हणून तरी बघा ना त्याच्याकडे. होमा पक्षी इतक्या उंचीवर उडत असतो की पक्षी आणि पक्षिणी देह विवेकानंदाचा खालीच होता. पण काय उंची होती विचारांची, काय उंची होती ध्यानाची. निराळच होतं. इतक्या उंचीवर तो होमा पक्षी उडत असतो, पक्षिणी तितक्याच उंचीवर उडत असते. त्या दोघांचा संयोग होतो. अंड तिथेच घातलं जातं. ते इतक्या उंचीवर आहेत, अंड खाली पडत जातं. ते फ्रिक्शन होतं. त्या फ्रिक्शनमुळे अंड उबवलं जातं, अंड फुटतं, पक्षी बाहेर पडतात. पक्ष्यांना पंख फुटायला लागतात. त्या पंखात शक्ती येते, जमीन दिसते. जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी पंखात बळ असलेलं ते होमा पक्षाचं पिल्लू आपल्या आईवडिलांच्या उंचीवर जातं आणि आईवडिलांबरोबर उडायला लागतं. ते घरटं बांधत नाही, कारण झाडाची मुळं जमिनीत असतात आणि मातीला स्पर्श करत नाही. असं जगता येईल का? 2025 साली सहज जगता येईल. नामाचा थर द्या महाराज म्हणतात. नामासारखं सुंदर अस्तर नाही. तुम्हाला नॉनस्टिक कुकवेअर, निर्लेप तवा वगैरे म्हणतात. प्रत्येक कृती निर्लेप करेल. नामाचा थर द्या करा ना काम. महाराजांनी सांगितलंय, रामकृष्ण म्हणायचे की हाताला तेल लावा, वाटेल तितके फणस कापा. की हाताला तेल लावण्यासाठी तुम्हाला रविवारची सुट्टी दिलेली आहे. लावा तेल, मग सोमवार ते शनिवार कापा फणस एवढे. आणि फणस कापणं म्हणजे मला हवं ते मिळणं, हवं ते मिळवणं, हवं त्याची भेट होणं, हे फणस कापणं आहे. आठवडाभर कापा, पण ह्याला मात्र तेल लावायला, आणि तेल लावायला एकांतात गेलं पाहिजे. म्हणून वांत आहे आमचं. काल आम्ही 3 शब्द वापरले ते त्यांच्या शिक्षकांना कळ. एकांत, निवांत, शांत इज इक्वल टू वांत. वांते एकांत, शांत आणि निवांत. तिथे लिहिलेलं आहे, मी शांत राहीन, मी मौनात राहीन, मी नामात राहीन. बस एवढंच वांते केंद्र किंवा महाराज आपल्याकडून अपेक्षा करतात. हे वाचतो, सोपं आहे. निरंजन, प्रत्येक शब्द हा प्रवचनाचा विषय. मी फक्त अर्थ सांगतो. दीनदासम दया सिंधुम नित्यशुद्धम निरंजनम, हे सगळे शब्द हे महाराजांचं वर्णन आहे. अशा माझ्या सद्गुरूंना हे पुस्तकाचं पुष्प मी अर्पण करतो. ही शेवटची वेळ आहे. मी फक्त शब्द वाचतो. समर्थम स्वस्वरूपम रामदास्येन शोभितम. महाराजांची शोभा रामदास्य, रामदास नाही, रामदास्य म्हणजे रामाची सेवा. रामदास ही व्यक्ती आहे म्हणून रामदास्य. आणि माझं दास्य चालू राहावं म्हणून मी तुला चिरंजीव करतोय. हे हनुमंता, माझा दास होतास, मी होतो त्यावेळेला. आता मी गेलो की रे, निघतोय. आता तू दास्य सगळ्यांसमोर रामदास्याचा. म्हणून चातुर्मास नाही, चातुर्मास म्हणजे कॅलेंडरमधले 4 मास. चातुर्मास्य, चातुर्मास्य सुरुवात आणि चातुर्मास्य समाप्ती. 4 महिन्यात माझी जी जीवनशैली असते, मी जी संकल्प किंवा व्रत केलेली असतात, त्याला चातुर्मास्य म्हणतात. तसं रामदास्येन शोभितो. पूर्णानंदम प्रभुम शांतम सर्वज्ञम मधुभाषिणम. ज्यावेळेला महाराजांनाच त्यांची आई विचारते, माझ्या मुलाला कुठे बघितलं आहे का? कारण महाराज दाढी वगैरे वाढवून आलेले असतात. ते म्हणाले, आम्ही साधू भारतभर फिरत असतो, आता मी दक्षिण भारतात निघालो आहे, तुमचा मुलगा आहे कसा? ती माऊली पहिल्यांदा म्हणते तुमच्यासारखाच नाही. त्याची लक्षणं सांगा ना. काही तो गोरा आहे, तो जरा धिप्पाड आहे, पण एक आहे, अत्यंत गोड बोलतो आणि चतुर आहे. केव्हा फसवेल सांगता येत नाही. एक वकील आला होता, म्हणला की तुम्ही सांगता ते मी घेणारच नाही. किती दिवस इथे? आठवडा झाला, पण नाही घेणार. मी काय सांगतो? मी बऱ्याच गोष्टी सांगतो, नाही घेणार. काय घेणार नाही?
नाम घेणार नाही. अरे कुणाचं? रामाचं. महाराज म्हणले घेतलं की बस माझं काम झालं. आता हे नाम. त्यावेळेला वकील म्हणाले तुम्ही वकिलाचे बाप आहात वकिलाचे. अहो असे वकिलांचे किती प्रसंग आहेत, डॉक्टरांचे किती प्रसंग आहेत, प्राध्यापकांचे किती प्रसंग आहेत. मला उगीच वाटतं प्रोफेसरांना महाराज प्रोफेश्वर म्हणत असतील, कारण तुम्ही प्रोफेश्वर. तुमचं सगळं ज्ञान कागदावरचं आमचं ज्ञान जीवनातलं किंवा अनुभवाचं. पुढे बघा, जपंतम अजपा रामम. हे महत्त्वाचं आहे. सतत ते जप करत असतात. अजपा, त्यांना जप करावाच लागत नाही. एका मावशीनं विचारलं, गळ्यात बऱ्याच जपमाळा घातल्यात, तुमच्या हातात कधी जपमाळ दिसत नाही, आम्ही काय समजायचं, आम्ही जपमाळ घालू का? महाराज म्हणाले, मावशे एक तर मला जप करण्याची गरज नाही आहे. तू मला आईच्या ठिकाणी आहेस, माझ्या कपाळाला कान लाव, काय ऐकू येते? श्रीराम जयराम जय जयराम. माझ्या छातीला कान लाव, काय ऐकू येते? श्रीराम जयराम जय जयराम. माझ्या गुडघ्यानं कान लाव, माझ्या पायाला कान लाव. ती म्हणते तुमच्या सगळ्यात. तेच म्हणतो मी इतकं नाम घेतलं की मावत नाही आहे माझ्या शरीरात, माझं नाम घेणं चालू आहे. पण तू मला खूप चांगली सांगितलंस की लोकांच्यासाठी मला हातात जपमाळ घेतली पाहिजे, लोकांच्यासाठी. नाही तर लोक म्हणजे महाराज कुठे करतात. म्हणून शिष्यासाठी पंतोजीने शाळेत आणि नातवासाठी आजोबांनी घरी हाती धरली पाटी. त्या आजोबांना काही गरज आहे? आजोबा केवढे शिकलेत, शिक्षकाला काही गरज आहे, पण तो पाटी करतो, याच्यावर मोठं काढतो. कुणासाठी? त्या नातवासाठी आणि त्या शिष्यासाठी. आणि म्हणून लक्षात घ्या की हे करावं लागतं संतांना. जपंतम अजपा, त्यांना जप करावाच लागत नाही. श्वास चालू आहे, जप चालू आहे. धरिता सो सोडिताहम, अखंड चाले सोहम सोहम. कुत्र्याला सुद्धा धरिता सो सोडिताहम त्याला माहीतच नाही आहे, पण मला माहीत आहे ना. धरला, सोडला, हां धरिता सो सोडिता. माझं लक्ष नाही माझ्या श्वासाकडे. खरंच तुम्हाला म्हणतो, आता इतका वेळ आपण बसलो आहे, आपला श्वास चालू आहे हे लक्षात होतं का? नाही हो. आपण श्वास रोखून ऐकत होतो, श्वास रोखून. हे श्वास रोखणं आहे ना, श्वासाची मला जाणीव नाही आहे. नुसतं श्वासाकडे लक्ष द्या. अजपा, त्याला दुसरा शब्द आहे आता विपश्यना. विशेष रीतीने पश्य, बघा श्वासाकडे. दुसरं काय विपश्यने? श्वास घेतला, श्वास सोडला, श्वास घेतला, श्वास सोडला. आपण सकाळी तुम्ही कोणी असणार गुंफेत ध्यान घेतलं तर हा प्रयोग करूया. फार सोपं आहे, अगदीच सोपं आहे खरंच. म्हणून सांगितले पूर्णानंदम प्रभुम शांतम सर्वज्ञम मधुभाषणम. गोड बोलतात महाराज. जपंतम अजपारम तुर्यातीतम विलक्षणम. आमची 5वी अवस्था महाराज म्हणतात. नंतर संध्याकाळच्या विषयात म्हणूया ते म्हणाले अखंड 5वी अवस्था आमच्या संतांची असते, योगी लोकांची, ऋषींची कुठली असते? 4थी अवस्था. एक आहे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि समाधी. 4 अवस्था झाल्या. समाधीला तुरीय म्हणजे 4th स्टेट ऑफ कॉन्शियसनेस म्हणतात. आम्ही त्या समाधीचा व्यवहार करतो. आम्ही चाललो तरी आमचं आसन पद्मासन मोडत नाही, आणि आम्ही बोललो तरी आमचं मौन भंग पावत नाही. काय आत्मविश्वास आहे. न बोलता म्हणजे बोलता न भंगे मौन, चालता न मोडे आसन. सकाळी पद्मासन घातलं ते पद्मासन शरीराचं झालं, मनाचं पद्मासन नको का? आणि मनाचं पद्मासन, पद्म म्हणजे कमळ, पाण्यात राहुनी कोरडं, चिखलात आलं तरी स्वच्छ. चिखल जितका जास्त तितकं सुंदर कमळ वर येतं. कमळाचा देठ त्यालाही चिखल लागत नाही. कमळाचं पान पाण्यात असलं तरी वर काढलं तर एक थेंब पाणी चिकटत नाही. आणि कमळाच्या पाकळ्या, आहा हा, कमळाचे पराग सुंदर, मध, मकरंद, मिलिंद, छंद. आपण गाणं म्हणतो की नाही, हे आहे ते. चिखलातून आले. तुम्ही कशाला तक्रार करता? सगळे स्वार्थी झालेत, सगळे फसवे आहेत, सगळीकडे करप्शन. हा चिखल आहे. मला संधी आहे माझं कमलपुष्प उगवण्यासाठी, संधी आहे. म्हणून कलियुगात चांगली संधी आहे, कारण कुणीच काही करत नाही. तुम्ही फक्त नाम घ्या ना, तुम्ही मुक्त व्हाल. हे शेवटच्या ओळीत सांगतात. त्यागमूर्तीम स्वयं ज्योतिम निरीहम ब्रह्मवित्तमम सद्गुरुम ब्रह्मचैतन्यम. सद्गुरू आहेत. सद्गुरुम ब्रह्मचैतन्यम बालक प्रणतोस्म्यम. हे बालक आहे, तुम्ही सद्गुरू आहात. मी नमस्कार करतो आणि नमस्कार करून तुम्हाला अनेन प्रियतान नित्यम गुरुदेव महामना समर्पयामी वाक् पुष्पम ग्रंथस्य चरणेषु. ग्रंथाचे जे पुष्प आहे ते तुमच्या चरणावर समर्पण करतो. इतकी चांगली समर्पण पत्रिका दुसरी दिसलेली नाही आहे. फक्त मी 4 वाक्य वाचणार आहे. महाराजांचे 4 जवळचे नाही आदर्श शिष्य. महाराजांबद्दल ते काय म्हणतात आपण हा विषय संध्याकाळी घेणार आहोत. आत्ता फक्त वाचतो. ब्रह्मानंद महाराज. ब्रह्मानंद महाराजांसारखा मी सुद्धा नाही महाराज म्हणतात. महाराज म्हणतो मला भागवत ऐकायचं ना, परीक्षिताला घेऊन या. परीक्षित
श्रवण करणारे भागवत सांगणारे कोण? शुकाचार्य माझ्याकडे आहेत म्हणजे. तो माणूस निघून गेला, अजून आला नाही, परीक्षेत मिळत नाही काही. 7व्या दिवशी मरणारे म्हटल्यानंतर शांतपणे ऐकतो आणि मुक्तीचा विचार करतो, प्रश्न विचारतो. शुकाचार्यांना जमणार आहे आपल्याला? नाही जमत, म्हणून परीक्षित नाही मिळत. शुकदेव तयार आहेत. मग दुसरा म्हणाला जातो गेल्यानंतर, महाराज तुम्ही शुकदेव स्वतःला म्हणलात ना? कसला शुकदेव? 2 लग्न झाली, 4 पोरं झालीत. शुकासारिके पूर्ण वैराग्याचे. माझा ब्रह्मानंद आहे ना, तो शुकदेव आहे. तो संस्कृतचा पंडित आहे, त्याचं भागवत मुखोद्गत आहे. मी त्याच्याबद्दल म्हणतो. शुकदेव तयार आहेत, परीक्षिताला घेऊन या. परीक्षित म्हणजे श्रवण करणारे. ते ब्रह्मानंद काय म्हणतात? पंढरपूरचा पांडुरंग दगड नाही आणि माझे ब्रह्मचैतन्य महाराज माणूस नाहीत. पंढरपूरचा पांडुरंग प्रत्यक्ष चैतन्य आहे. माझे महाराज सद्गुरू ब्रह्मचैतन्य आहे. माणूस आहेत काय ते? तुम्हाला महाराज माणूस वाचत असतील तर पंढरपूरचा पांडुरंग दगडच वाटला पाहिजे. आणि पांडुरंग दगड वाटत असेल तर महाराज माणूस आहेत तुमच्यासाठी. ब्रह्मानंद. नंतर उदाहरणं घेऊन विचार करू. आनंद सागर. आनंद सागर हे पहिले शिष्य जे महाराज असताना गेले आणि श्री ब्रह्मचैतन्या सारिका नाही पाहिला. आनंद सागरांचं गीत आहे. ते रचलं आणि त्यांनी समाधी घेतली. काही जीवन आहे त्यांचं. आनंद सागर. ते काय म्हणतात? श्री महाराज म्हणजे जीवाना वासनेच्या घाणीतून बाहेर काढून नामाचे स्नान घालणारा प्रत्यक्ष मारुतीचा अवतार. ही घाण आहे सगळीकडे पसरलेली देहाच्या पातळीवरची. महाराज काढतात, स्नान घालतात, नामानं स्वच्छ करतात. मारुतीसारखा मारुतीचा अवतार आहेत महाराज. कोण म्हणतात? आनंद सागर. तिसरे डॉक्टर कुर्तकोटी. हे विद्वान होते, डॉक्टर होते, इंग्लिशवर वगैरे प्रभुत्व होतं. परदेशात प्रवचन म्हणजे लेक्चर्स, डिस्कोर्सेस करायचे. ते काय म्हणतात? भगवंताला शरण कसे जावे ही दिव्य विद्या सर्व स्त्री पुरुषांना शिकवून समाधानाचा अनुभव देणारा महर्षी म्हणजे महाराज. जरा अवघड वाटेल कारण हा ज्ञानी माणूस आहे. परत एकदाच वाटतो भगवंताला शरण कसं जायचं. शरणागती खूप सोपं वाटते, खूप अवघड आहे. इगो कम्स इन बिटवीन. इगो येतो. शरण जाणं काही सोपं नाही आहे, पण शरण कसं जायचं हे शिकवून समाधानाचा अनुभव देणारा महाऋषी म्हणजे महाराज. महाराज ऋषीच होते. आणि शेवटी तुमचे आमचे प्रतिनिधी भाऊसाहेब केतकर. त्याच्यासारखा मी महाराजांचा पूर्ण भक्त बघितला नाही. बाबा बेलसरे म्हणतात. नमस्कार त्यांना. तरी उदाहरणं सांगित. जी महाराज म्हणून एवढंच पुस्तक आहे. त्यांना काही सांगितलं जी महाराज, जी महाराज. कुणी काही सांगितलं, मुलांनी जरी त्यांना सांगितलं असेल बाबा जरा पाणी द्या मला, जी महाराज. महाराजच सांगतायत. हे अवघड आहे जगणं. इथून चालते वा, जी महाराज. या ना जरा, जी महाराज. चालते वा म्हटल्यानंतर माझा इगो इज हर्ट, माझा स्वाभिमान दुखावला, परत इथे पाऊल टाकणार नाही. म्हटलं तुम्ही म्हणू नका, महाराजांची इच्छा आहे तुम्ही पाऊल टाकू नये. मग विचार करायला लागतो. मी इथे पाऊल टाकणार नाही. अरे महाराजांनी तुम्हाला पाऊल टाकू नका म्हणून सांगितलंय, आम्ही नाही म्हणणार, ते आमचा अधिकारच नाही येतो. मग विचार करायला लागतात. नाही मी महाराजांना मानणार. नको मानू, महाराजांनीच तुला ती बुद्धी दिलेली आहे, मला मानू नकोस या जन्मात, पुढच्या जन्मी बघूया म्हणून. मग बदलतो. एक उदाहरण देतो. आपण आता महाप्रसादाला जाणार आहोत म्हणून हे उदाहरण तुम्हाला पटेल. माझा मुलगा कारल्याची भाजी खात नाही हो, पण त्यांनी खावं असं मला वाटतं. म्हणलं पहिला प्रश्न, तुम्ही खाता का? हो खातो, आवडीनं खातो. मग आपण मुलगा कसा खात नाही ते बघतात. मुलाच्या ताटात भाजी वाढली आणि आम्ही भाजीकडे बघून संवाद सुरू केला. बिलकुल जायचं नाही त्याच्या तोंडात. त्याच्या हाताचा स्पर्श तुला होता कामा नये. काका हे तुम्ही कुणाला म्हणताय? त्या भाजीला म्हणतोय. भाजीने तुझ्या तोंडात बिलकुल जाता कामा नये. भाजीनं तुझा स्पर्श बिलकुल. असं भाजी म्हणते. खाल्ली आणि मग खायला लागलं की भाजी मला म्हणते हात लावू नकोस, मी हात लावणार. भाजी म्हणतेस मला तोंडात घेऊ नकोस, मी घेणार. उघड आहे. हेच विचार करा ना तुम्ही. आपण माझ्याकडून मी डॉक्टर, तो पेशंट नाही. तो पेशंट आहे म्हणून मी डॉक्टर आहे, लक्षात घ्या. मी सर, तो विद्यार्थी नाही बाबा. तो विद्यार्थी आहेस म्हणून तो शिक्षक आहे. आपल्याला कळतच नाही, बरोबर दिशा चुकीची आहे. आपण दिशा वापरतो ती दुर्योधनाची दिशा आहे. आय एम द सेंटर ऑफ द युनिवर्स. तुम्ही सगळे माझी सेवा करायला. आणि युधिष्ठिर म्हणतो तुम्ही केंद्र आहात, मी पेरिफेरीवर फिरून तुमची सेवा करतो. हा भाव पाहिजे. आणि शेवटी भाऊसाहेब केतकर काय म्हणतात बघा. श्री महाराज कोण आहेत हे आपल्याला कसं कळणार? काय भूमिका आहे बघा बरं.
श्री महाराज यांनी सांगितलं, श्री महाराज प्रत्यक्ष पांडुरंग आहेत, प्रत्यक्ष मारुती आहेत, प्रत्यक्ष महर्षी आहेत, हे तिघांनी सांगितलं. हे म्हणाले आपल्याला कोण कळणार, महाराज कसे आहेत हे जर कळलं तर आपणच महाराज नाही का झालो. किती साधी भूमिका आहे बघा. हा इंजिनियर होता त्या काळातला, शरण गेला पूर्णपणे महाराजांना. म्हणून श्री महाराज कोण आहेत हे आपल्याला कसे कळणार, पण ते आपल्याला भेटले, झालं. आता काय करायचं, भेटले आपल्याला या स्वरूपात नाही त्या स्वरूपात. आपल्याला पहिल्यांदा ग्रंथाच्या रूपात भेटले, नामाच्या रूपात भेटले, जपमाळांच्या रूपात भेटले, नंतर चित्राच्या रूपात भेटले, मूर्तीच्या रूपात भेटले, आणखीन कुठल्या रूपात भेटणार. अरे त्याच रूपात मी भेटतोय जे रूप तू स्वीकारत नाही आहेस. मी चैतन्य रूपात आहे. समाधी पाहता समाधान होते, समाधी दिसते, समाधानचा काही फोटो काढता येणार आहे. तुम्ही अगदी घेता आणि पाठवता सेल्फी वगैरे सगळी. समाधानाचा कसा फोटो घेणार आहात. आणि समाधी समाधानासाठी आहे. समाधी पाहता समाधान होते. जाऊ दे, पुढे बघूया. शेवटचं वाक्य वाचतो. श्री महाराज कोण आहेत हे आपल्याला कसं कळणार, पण ते आपल्याला भेटले, झाले. आता काय मिळवायचे राहिले. महाराज मिळाले ना. ते 9 वर्ष महाराज गेल्यानंतर, 9 वर्ष महाराजांच्या सहवासात आणि 12 वर्ष गोंदवलेला होता हा माणूस. त्या काळात प्लेग आला, सगळ्यांचं सामान ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काढून टाकलं. हे म्हणाले तुम्ही मला काढू नका, माझ्या गुरूंचं घर आहे, माझं सामान फेका, माझ्याकडे काहीच सामान नाही, गुरुची सेवा करतो. 12 वर्ष हल्ले नाही, दात दुखायला लागले. दातदुखी म्हणजे प्रचंड. काहींनी सुचवलं की सूर्योदय करा, तुम्ही काकड आरती करा, तुम्हाला पुण्याला नेतो, दाताची ट्रीटमेंट करून संध्याकाळी शेजारतीच्या पूर्वी पोचवतो. म्हणजे तुम्ही नाही म्हणाले, फिजिकली मला वांतेत राहायला, गोंदवल्याला राहायला पाहिजे फिजिकली. महाराजांनी 12 वर्ष गोंदवले सोडू नको. डॉक्टरला इकडे आणा दाताची ट्रीटमेंट करायला. डॉक्टर काय आला नाही, यांनी ट्रीटमेंट सहन केली. म्हणून शेवटी म्हणतात प्राणापलीकडे नाम आवडते ना त्यांना. प्राणापलीकडे नाम, जेथे नाम तेथे माझे प्राण, हे सांगून ते गेले ना. ते घेतले की आपले काम झाले. महाराजांना पाहायचं आहे तर नामात पाहूया. पहिले म्हणतात महाराज पांडुरंग, दुसरे म्हणतात महाराज हनुमंत, तिसरे म्हणतात महाराज महर्षी, ते म्हणतात महाराज म्हणजे नाम. हे आपल्याला कळलं पाहिजे. आहे त्या ठिकाणी जरा ताठ बसूया, शांत. एक श्लोक म्हणणार होतो आपण आणि हे सेशन संपलंय. शांतीपाठ म्हणूया सगळ्यांनी बरोबर शांतपणे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. डोळे मिटलेलेच ठेवायचे. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 टाइम्स. हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स अँड मसाज युअर फेस. हाताचे हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून समोर महाराजांची भव्य प्रतिमा आहे. मोठा फोटो आहे. महाराज साक्षात बसलेले आहेत असा भाव मनात निर्माण करून त्यांचं दर्शन घेऊया. इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.